सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रथम वर्ष कला विज्ञान व वाणिज्य या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम अंतर्गत व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आज आपल्याला लाभलेल्या प्रमुख वक्त्या किरण कुलते मॅडम, कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाविद्यालयातील आदरणीय प्राचार्य डॉक्टर प्रतिभा वाघ मॅडम, उपप्राचार्य डॉक्टर डी.टी. जाधव सर, कार्यक्रमाच्या समन्वयिका डॉक्टर स्वाती सिंग मॅडम, वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर विजय गायकवाड सर, डॉक्टर कर्डक सर, डॉक्टर श्रीमाळी मॅडम, डॉक्टर वावीकर मॅडम, डॉक्टर रेखा जाधव मॅडम, डॉक्टर मनीषा आहेर मॅडम, उपस्थित सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम म्हणजेच दीक्षारंभ समारोह हा असाही म्हटलं जातं. या कार्यक्रमाअंतर्गत प्रथम वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयात अंतर्गत सर्व सोयी सुविधांविषयी अवगत करणे हे या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आपल्या महाविद्यालयातील सर्व क्लासरूम हे डिजिटल असून तांत्रिकदृष्ट्या सुसज्ज आहेत. सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वायफाय उपलब्ध इथे करून दिलेले आहे. वर्षभरात वाणिज्य विभागांतर्गत विविध कार्यक्रम किंवा उपक्रम राबविले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. आपल्या महाविद्यालयात ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने शिक्षण दिले जाते. आपला सर्व परिसर, ज्या परिसरामध्ये आपण ज्ञानदालनाचे काम करत असतो, हा CCTV अंतर्गत येत असल्यामुळे बऱ्याच गोष्टींना आळा बसला जातो. प्रत्येक विषय शिक्षकाने विषयनिहाय आपापल्या विषयांचे व्हॉट्सअप ग्रुप, गुगल क्लासरूम तसेच ब्लॉग आणि आपल्या महाविद्यालयाची जी वेबसाईट आहे ती अद्ययावत केल्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत सर्व माहिती पोहोचवता येते. विद्यार्थीही आता डिजिटल विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम थ्रू म्हणजेच LMS थ्रू आपापल्या विषयांची लेक्चर्स अपलोड केलेले आहेत यूट्यूबवर, जेणेकरून विद्यार्थ्यांना ते कधीही ऑनलाईन लेक्चर्स बघता येतात. तसेच आणि त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकांनाही पोहोचता येते. आज आपल्याला ज्या महाविद्यालयात आपल्या ज्या प्रमुख वक्त्या लाभलेल्या आहेत त्यांचा सत्कार व स्वागत करण्यासाठी मी आदरणीय प्राचार्यांना विनंती करेल की त्यांनी त्यांचा स्वागत व सत्कार करावा. आपला जो इंडक्शनचा प्रोग्राम जो आहे तो कालपासून आपण सुरू केलेला आहे. काल आपल्या महाविद्यालयामध्ये जे विद्यार्थी प्रथम वर्ष कला विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांना हा दीक्षारंभ समारोह काल व्यवस्थित पार पडलेला आहे. आज आपण कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम करत आहोत. तर मी आदरणीय प्राचार्य डॉक्टर वाघ मॅडम यांना विनंती करेल की त्यांनी आज आपल्याला लाभलेल्या प्रमुख वक्त्या किरण कुलते मॅडम यांचा स्वागत व सत्कार करावा. यानंतर मी आपल्या महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर प्रतिमा वाघ मॅडम यांना विनंती करेल की त्यांनी विद्यार्थ्यांना उद्घाटनपर मनोगत व्यक्त करावे. व्यासपीठावर उपस्थित किरण कुलते मॅडम, त्याचबरोबर माझे सहकारी प्राध्यापक, समोर उपस्थित असलेले सहकारी प्राध्यापक आणि माझ्या विद्यार्थी मित्र किंवा वर्गांनो, तुमच्यासाठी आज हा इंडक्शन प्रोग्राम आपण जो आयोजित केला आहे त्याच्यामध्ये प्रथमतः आपल्या संस्थेची जी काही नियमावली आहे ती तुम्हाला अवगत करून देणं हा सुद्धा एक उद्देश आहे. त्याचबरोबर इथे उपलब्ध असलेल्या ज्या काही संधी आहेत, जो काही तुमच्यापुढे नवीन आव्हानं NEP जी नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे त्याने जी उभी केलेली आव्हानं आहे ती पेलण्यासाठी तुम्ही काय करायला हवं यासाठी तुम्हाला अवगत करून दिलं जाणार आहे.
तुमची मानसिक तयारी करून घेणं हा एक मोठा भाग आहे त्याच्यातला. कारण तुम्हाला आता इथे तब्बल 3 वर्ष काढायची आहेत म्हणण्यापेक्षा ती तुम्ही जगायची आहेत चांगल्या रीतीने, की जेणेकरून तुमचं पूर्ण आयुष्य त्याच्यावर अतिशय उत्तमरित्या उभं राहणार आहे. त्याचीच इथे तुमच्याकडनं तयारी करून घेतली जाणार आहे. तुम्हाला खूप म्हणजे इथे येण्यापूर्वीही कदाचित ही गोष्ट माहीत असेल की खरोखर तुम्ही अतिशय चांगली ब्रांच निवडलेली आहे. कारण जग ज्या दिशेने चाललेलं आहे त्याच्यामध्ये बसण्यासाठी अतिशय उत्कृष्ट अशी पार्श्वभूमी प्रोव्हाइड करणारं असं हे तुमचं फील्ड आहे. तुम्हाला माहीत नसेल तर माहीत करून घ्या, रतन टाटांसारखा माणूस हा सुद्धा BCom झालेला आहे. सिडनहॅम युनिव्हर्सिटीमधनं झालेले लोक हे. पण आपल्याला कमी लेखायचं अजिबात कारण नाही. तुम्हाला ह्या माहीत आहेत काय? त्यांचं नाव किरण मुजुमदार शॉ माहीत आहेत हो किंवा नाही? बायोकॉनच्या किरण मुजुमदार शॉ प्रसिद्ध संस्थापक उद्योजक आहेत. ह्यासुद्धा बेंगलोरमधनं BCom झालेल्या आहेत. म्हणजे तुमचं जे फील्ड आहे, तुमचा जो सिलेबस आहे तो किती मोठ्या प्रभूतींना जन्म देतो आहे ते बघा. तुम्हाला हे मी आपल्या भारताच्याच बाबतीत जर सांगितलं तर जयपूरमधून बाहेर पडलेले, जयपूरच्या एका छोट्या कॉलेजमधनं बाहेर पडलेले उदय कोटक, ज्यांची आज कोटक महिंद्रा बँक आहे, BCom झालेला माणूस आहे हा. NDTV जो तुम्ही नेहमी बघतात त्याचे जे प्रमुख आहेत नसीर जहीर, हे सुद्धा कॉमर्सचेच ग्रॅज्युएट आहेत. त्याच्यामुळे हे तर भारताबद्दल झालं. भारताच्या बाहेरसुद्धा इंटरनॅशनल लेवलवर जी मोठी नावं आहेत त्याच्यामध्ये मी प्रमुख नाव घेईन वॉरेन बफेटचं, कॉमर्सचाच ग्रॅज्युएट माणूस हा. नंतर दुसरा आहे लॉरी पेज, म्हणजे गुगलचं सहसंस्थापक जे आहेत लॉरी पेज, कॉमर्समधला ग्रॅज्युएट. ह्या फील्डला अजिबात बंधनं नाही आहेत. तुम्ही किती दिशांनी जाऊ शकतात याची तुम्ही कल्पना करू शकणार नाही. फक्त गरज आहे ती इथे यायची आणि आपापल्या प्राध्यापकांकडनं ह्या नवीन वाटा माहीत करून घ्यायची. मी तुम्हाला थोडक्यात तुमच्या शाखेचा स्कोप सांगू इच्छिते. काय नाही करू शकत तुम्ही. MCom MBA हे तर कॉमन वाटा झाल्या, पण त्याचबरोबर सध्या सगळ्यात प्रॉमिसिंग जर काय असेल तर ॲनालिस्ट म्हणून जे काही काम केलं जातं आहे, बँकिंग इन्शुरन्समध्ये तर आहातच, लॉमध्ये सुद्धा, कायदा व्यवस्थापक याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला संधी आहेत. मी स्वतः सायन्सची आहे, मायक्रोबायोलॉजीची, पण तुमच्यासाठी कालपासून मी खास एवढ्याच कामावर होते की तुमच्यामध्ये कुठल्या संधी तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तुमचं CMA आहे, सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटंट, फायनान्शियल ॲनालिस्ट, जो भांडवली बाजारात खूप कामाचा आहे. विमा क्षेत्र तर आहेच, अनेक ठिकाणी तुम्ही वित्तीय सेवा देऊ शकणार आहात. करिअर काउन्सिलर ही सुद्धा एक नवीन ब्रांच तुमच्यासाठी उघडलेली आहे. व्यापार व्यवसाय उद्योजकता ती तर आहेच आहे. शेअर मार्केटिंग, शेअर ट्रेडिंग, त्याला किती महत्त्व आहे तुम्हाला एकदम चांगलं माहीत आहे. म्युच्युअल फंड्सच्या जाहिराती TVवर दर सेकंदाला झळकत असतात. त्याच्यामध्ये जर पहिला रोल असेल तर तो कॉमर्स ग्रॅज्युएटचा असतो. त्याच्यामध्ये फक्त तुमचं डेडिकेशन असायला हवं, फोकस्ड असायला हवं, आणि मग जग तुमचंच आहे असं मी म्हणेल. प्रशासनिक, वायदे बाजार, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप स्कोप आहे. NEPने जर काय नवीन केलं असेल तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय लेव्हलवर काम करण्याची संधी कशी मिळेल या प्रकारचा सिलेबस फ्रेम केला आहे. कारण आयात निर्यात, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय मार्केटिंग, वेगवेगळी व्यापार धोरणं, कॉर्पोरेट लॉ, त्याच्याबरोबरच कंपनीला लागणारे कॉर्पोरेट वकील जे अतिशय महत्त्वाचं काम करतात, याच्यासाठी सुद्धा कॉमर्स ग्रॅज्युएटची गरज पडणार आहे. NEPने आंतरराष्ट्रीय अशा विषयांवर, म्हणजे आंतरविषयक अभ्यासक्रमावर जास्त भर दिलेला दिसून आलेला आहे. आता बाकीचे म्हणजे यापूर्वी तुमच्या पुढे जे गेलेले ग्रॅज्युएट्स आहेत, कॉमर्स ग्रॅज्युएट्स, त्यांच्यासाठीची जी काही सिलेबस, जी काही रूपरेषा होती त्याच्यापेक्षा खूप वेगळी तुमच्यासाठी येऊ घातलेली आहे.
तर ह्या इंडक्शन प्रोग्रामचा हा सुद्धा एक उद्देश आहे की हे तुम्हाला माहीत व्हायला पाहिजे. तुमच्या सिनियर्सपेक्षा तुम्हाला वेगळ्या प्रकारचं शिक्षण मिळणार आहे. तुमचं जे काही हे केलं जाणार आहे, परीक्षा ज्या होणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठे चेंजेस केलेले आहेत. यापूर्वी पारंपरिक पद्धतीने वर्गात या, पेपर द्या आणि विषय संपला असं होतं. आता तसं राहिलेलं नाही आहे. तुम्हाला प्रेझेंटेशन्स द्यावे लागणार आहे, तुम्हाला इंटर्नशिप करावी लागणार आहे. त्याचबरोबर ऑन जॉब ट्रेनिंग म्हणजे शिकत असतानाच तुम्हाला कामाचा अनुभव कसा मिळेल या पद्धतीचे प्रोग्राम आत्ताच्या NEP-नुसार टाकण्यात आलेले आहेत. प्रॅक्टिकलवर भर दिलेला आहे. पूर्वी प्रॅक्टिकल ही फक्त सायन्सवाल्यांची मक्तेदारी होती, पण ती मोडीत काढून ती सगळ्याच वर्गाला कशी उपयुक्त आहे हे लक्षात आल्यामुळे तुमच्या सिलेबसमध्ये प्रॅक्टिकल्स पण टाकले आहेत. आता गरज आहे त्याच्यासाठी कॉलेजमध्ये येण्याची. मला तुमच्या बाबतीत तसं एक बरं वाटलं आहे ह्या कॉलेजमध्ये आल्यानंतर. जेव्हाही मी वर्गांवर आले, कॉमर्सचे वर्ग छानपैकी भरलेले होते. म्हणजे तुम्हाला इथे यावंसं वाटतं आहे. घरातनं तुम्ही म्हणजे सेल्फ स्टडीवर फारसा भर नसलेले लोक दिसत आहेत. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. कॉलेजमध्ये येण्याचे अनेक फायदे आहेत. इथे एकमेकांमध्ये डिस्कशन होतं. आपले प्राध्यापक आपल्याला नवीन नवीन वाटा सुचवत असतात. एक वातावरण चांगलं असतं. ज्यावेळेस माणूस एकटा घरामध्ये अभ्यास करतो त्यावेळेसची परिस्थिती, त्याची मानसिकता आणि तीच कॉलेजमध्ये येऊन ज्यावेळेस माणूस डोळ्याने बोर्डवरचं बघतो, स्मार्ट बोर्ड्स आहेत इथे, प्राध्यापक लिहित असतात, डोळ्याने बघतो, त्याच वेळेस कानाने ऐकतो, त्याच वेळेस रनिंग नोट्स काढत असतो. त्याच्यामुळे जे काही कळतं त्याला ग्रास्पिंग पॉवर म्हणतात. ती इतकी जास्त असते की ती घरातल्या एकट्या रूममध्ये बसून केलेल्या अभ्यासाने नाही आहे. त्याचबरोबर मित्रमैत्रिणी मिळतात. हे मला पहिल्यांदा कुठल्याही कॉलेजमध्ये दिसलेलं एक चांगलं चित्र आहे की 3 रो मुलांच्या आहेत आणि 3 रो मुलींच्या आहेत. इतर सगळ्या ठिकाणी अतिशय आनंद आहे. ह्या बाजूला 1 रो कसा बसा असतो, बाकी सगळं आपलंच राज्य असतं. पण हे चांगलं आहे आणि खरोखर हे चांगलं चित्र आहे. म्हणजे जर आता कोणी आलं, हे कॉलेज तसं महिलांसाठी जास्त फेमस आहे. एका महिलेने ह्या कॉलेजला जी ग्रँट दिली त्याच्या मागेसुद्धा त्यांचा हाच हेतू होता की इथे महिला जास्त शिकाव्या. पण आजचं चित्र त्यांना थोडंसं दुखावणारं आहे, पण मला सुखावणारं आहे की कुठेतरी तुमचा नंबर वाढला. इथे तुम्ही मायनॉरिटीत नाही आहात. तर हे श्रेय मी स्टाफला देईन की त्यांनी आपल्याकडे असा वर्ग आणला. ठीक आहे, जास्त वेळ नको घ्यायला. बऱ्याच जणांना बोलायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या सिलेबसची माहिती करून द्यायची आहे. पण ह्या सगळ्याला तुम्ही चांगल्या रीतीने तयार राहा. तुम्हाला फायनान्शियल लिटरसी आलीच पाहिजे, जे डेटा ॲनालिटिक्ससाठी वगैरे महत्त्वाची आहे. आणि जागतिक पातळीवर जर स्पर्धेत उतरायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी शिकणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यामुळे ग्रुप डिस्कशन, प्रेझेंटेशन, प्रॅक्टिकल्स याच्यासाठी कॉलेजला पर्याय नाही. हे घरात राहून होणाऱ्या गोष्टी नाही. त्याच्यामुळे मी घरात राहून चांगलं करेन वगैरे सध्या बाजूला ठेवा. 70 to 80% अटेंडन्स असेल तरच इंटरनलसाठी तुम्हाला चांगलं काहीतरी द्या, असं मी प्राध्यापकांना तर सुचवलेलं आहेच. त्याच्यामुळे त्याची काळजी तुम्हालाच घ्यायची आहे. मला वाटतं ही धमकी पुरेशी आहे. तुमचे जे येत नाही आहेत त्यांच्यासाठी पोचवायचं काम तुम्ही करायचं आहे. दुर्दैवाने असं होतं की ज्यांना धमकी दिली जाते ते बिचारे वर्गात असतात आणि ज्यांच्यासाठी असते ते घरी असतात. त्याच्यामुळे हे उलटं चित्र आहे. तर हे परकोलेट व्हायला पाहिजे, हे त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. तेव्हा हे जरूर पोहोचवायचं आहे तुम्हाला. मला वाटतं एवढं पुरेसं आहे. मी ह्या इंडक्शन प्रोग्रामसाठी सगळ्यांना, प्राध्यापकांनाही आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देते आणि माझे मनोगत थांबवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मॅडमने ज्या सूचना तुम्हाला केलेल्या आहेत त्याचा भविष्यात नक्कीच तुम्हाला कुठेतरी फायदा होणार आहे. यानंतर आपल्यामध्येच उपस्थित असलेले परीक्षा विभाग प्रमुख डॉक्टर भरत शेळके सर, NCC राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख डॉक्टर PC गांगुर्डे सर, तसेच राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉक्टर मिलिंद ठाकरे सर यांचंही मी स्वागत करते. यानंतर आपल्याला आज लाभलेल्या प्रमुख वक्त्या किरण कुलते मॅडम यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. त्यांनी 2012मध्ये BE इंजिनिअरिंग ही पदवी प्राप्त करून घेतलेली आहे.
2013मध्ये त्यांनी MPSC सरळ सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांनी अनेक UPSC, MPSC, बँकिंग, रेल्वे अशा प्रकारच्या 12 परीक्षा त्यांनी क्रॅक केलेल्या आहेत. आज त्यांचे जवळजवळ 2000 विद्यार्थी विदेशामध्ये स्थायिक झालेले आहेत. अशा आज आपल्याला लाभलेल्या प्रमुख वक्त्या किरण कुलथे मॅडम यांना मी विनंती करेल की विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन करावे व त्यांना काही सूचना किंवा उद्योगाविषयी किंवा वाणिज्य विभागासाठी जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यांनी मांडावे व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. First of all, good morning guys. अरे दिस इज नॉट फेअर हा. म्हणजे मी एकटी आहे आणि तुम्ही एवढे जण आहात. सो गुड मॉर्निंग मॅडम नाही ना. कसं निघायला पाहिजे गुड मॉर्निंग? स्ट्रॉंगली थोडंसं चहा कॉफी ॲटलिस्ट दूध घरच्यांचे बोलणे काहीतरी खाऊन आलेलंच असाल ना तुम्ही है ना. सो गुड मॉर्निंग कसं निघालं पाहिजे? मस्तपैकी. सो वन मोर टाईम गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. आई गं पहिलं बरं होतं. लास्ट चान्स हां. नाही तर मग मी सरांना सांगेल सर थंड आहेत बाबा आपले पोरं अजिबात नाही. वन मोर लास्ट चान्स. गुड मॉर्निंग. मस्त भारी. आता कसं फ्रेश वाटतं जरासं. ओके सो फर्स्ट ऑफ ऑल बाय लाईक माय इंट्रोडक्शन माय नेम इज किरण कुलथे. आय एम अ co-founder ऑफ प्राईम स्टडी अब्रॉड. ओके नावातूनच लक्षात आलं असेल तुम्हाला की स्टडी ओव्हरसीजची फर्म आहे आपली. स्टडी ओव्हरसीज म्हणजे ज्यांना भारताच्या बाहेर शिक्षणासाठी जायचं असतं त्यांच्यासाठी युनिव्हर्सिटीमध्ये ॲप्लिकेशन्स करण्यापासून म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये रिक्वेस्ट टाकण्यापासून ते जोपर्यंत तुम्ही परदेशात पोहोचत नाही, जॉब करत नाही, राहत नाही, कॉलेज सुरू होत नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टी तुमच्या करणं हे आमचं कर्तव्य असतं. ठीक आहे. आता ज्या अर्थी शब्दातूनच कळलं असेल की स्टडी ओव्हरसीज आहे त्या अर्थी एक दोनच फक्त गोष्टी मी इथे सांगेल. बाकी आपण कॉलेजच्या समन्वयाने पुढचे सगळे कामं सुरू करणार आहोत बरेचसे. सो तुम्हाला स्टडी ओव्हरसीजबद्दल जी काय माहिती पाहिजे, जे काही डाऊट्स तुमचे असतील ते तुम्ही तुमच्या प्राध्यापकांना शिक्षकांना विचारू शकता आणि मग त्या आम्ही सॉल्व करायला येऊ तुमच्यासाठी. ठीक आहे. सगळ्यात पहिलं स्टडी ओव्हरसीज म्हटलं की सगळ्यात मोठा प्रश्न दिसतो डोळ्यासमोर काय? पैसा. पैसा दिसतो की नाही की स्टडी ओव्हरसीज म्हणजे खूप सारा पैसा ओतावा लागणार आहे असं वाटतं. बरोबर आहे ना शेवटचं? येस यू. ओके नाईस स्माईल बाय द वे. ठीक आहे. सो जिथे कुठे तुम्हाला असं वाटतं ना की स्टडी ओव्हरसीजला खूप जास्त पैसे टाकायचे असतात तर बेसिक सांगते 2-3 गोष्टीमध्ये बाकीचं तुम्ही समजू शकता. स्टडी ओव्हरसीजला तुमचं शिक्षण 100% एज्युकेशन लोनवरती होत असतं. तुमच्या घरच्यांच्या खिशातून पैसे जात नाही. लाखांनी घरच्यांना पैसे ओतायचे नसतात. बँक तुम्हाला लोन देते. भलेही तुमच्या घरी पेमेंट जे आहे बेसिक सांगते मी 15-20,000 जरी सॅलरी असेल तुमच्या पॅरेंट्सची तरीसुद्धा तुमचे लोन सँक्शन होतात. तुम्हाला टॉप रँकिंग युनिव्हर्सिटीजच मिळत असतात. UK, ऑस्ट्रेलिया, US, न्यूझीलंड, आयर्लंड खूप साऱ्या कंट्रीजचे ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. ओके सो पैशाच्या अडचणी ॲज सच येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला वाटेल की खूप जास्त पर्सेंटेज लागतात का, तर तसंही नाही आहे. मिनिमम 55% जरी असले तरी तुम्ही पुढे जाऊ शकतात. ठीक आहे. पण म्हणून 55 काढायचे का नाही. 8 अँड अबाव पॉइंटर सपोज आय डोंट नो तुमचं पर्सेंटाईल असतं की पॉइंटर असतं की CGPA वगैरे त्यानुसार 8 अँड अबाव मात्र ठेवा. म्हणजे फायदा काय होतो तुम्हाला स्कॉलरशिप्स मिळत असतात. स्कॉलरशिप्स जर तुमची सपोज 15 लाखाची फी असेल तर बऱ्याचशा मुलांना त्याच्यामध्ये 5-5, 8-8 लाखाच्या सुद्धा स्कॉलरशिप मिळतात. तर एवढा मोठा फरक पडत असतो जस्ट बिकॉज ऑफ तुमच्या पर्सेंटेजमुळे. अकॅडमिक स्ट्रॉंग असेल तर पूर्ण शिक्षण फ्रीसुद्धा होत असतं, पूर्ण स्कॉलरशिपवर सुद्धा होत असतं. म्हणून जर इच्छा असेल कुणाला की भारताच्या बाहेर जायचं आहे आज नाही उद्या का होईना त्याच्यासाठी आजपासूनच अकॅडमिक स्ट्रॉंग ठेवायचे. ठीक आहे. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट एक सांगते, डाऊट्स असतात बऱ्यापैकी तुमच्या मनामध्ये की अरे आम्ही जाऊ शकतो का किंवा आमची पातळी आहे का जायची. तर फ्रँकली सांगते घंटागाडी तुम्हा लोकांना माहिती असेल येते ना प्रत्येकाच्या घरी सकाळी सकाळी दुपारी काय जे असेल ते. त्या घंटागाडीवरती जे काम करणारे कर्मचारी आहेत ना त्यांचासुद्धा मुलगा आज UK मध्ये स्थायिक आहे. स्थायिक आहे हां.
म्हणजे अभ्यास पण झाला त्याचं, शिक्षण पण झालं त्याचं, आणि तो तिथे स्थायिक आहे, म्हणजे PR परमनंट रेसिडेंट आहे तो तिथला. सो परिस्थितीचं ते टेन्शन घेऊ नका. बाकी सगळ्या गोष्टी इन डेप्थमध्ये तुम्हाला हळूहळू कॉलेजमधनं सपोर्टिव्हली सगळ्या सांगण्यात येतील. ठीक आहे, हे झालं माझ्या कामाबद्दल. आता थोडंसं दुसरं एक विषय काढते मी. तुम्हाला वाटतं की आपल्यासमोर सगळे मोठे मोठे लोक उभे असतात, है की नाही? हे लोक कुठल्या तरी प्रोफाईलपर्यंत पोहोचतात, ह्यांच्यामध्ये ज्या क्वालिटीज आहेत त्या आपल्याकडे कसे काय येतील, आपण तसे काय बनू शकतो, आपलं आयडियल कुणीतरी पाहिजे, असं वाटतं की नाही? तुमच्या लाईफमध्ये एक तरी व्यक्ती तुम्हाला आत्तापर्यंत अशी भेटली असेल की जिच्याकडे बघून असं वाटतं की अरे मेरे को भी इसके जैसा बनना है. वाटतं का नाही? बोला बरं का. मी खूप बोलणारी व्यक्ती, त्याच्यामुळे मला समोरून रिप्लाय लागत असतं, अदरवाईज मी पुढचं काम नाही करत मग प्रॉपरली. वाटतं की नाही? सगळ्यांना नाही वाटत? अरे सगळ्यांना वाटतं की नाही? मॅडम एकदाचं भाषण ठोका, संपवा आणि आम्हाला कटू द्या, असं काही नाही ना? ओके, ठीक आहे. त्याच बाबतीत थोड्याशा 2-1 गोष्टी सांगते. आता फ्रँकली सांगायचं, डोंट लाय. कोणाकोणाकडे मोबाईल आहे? सगळ्यांकडे ना? मग रेज युअर हँड्स. नो वन गोना पनिश यू. ॲटलिस्ट ओव्हर हिअर टीचर्सचे फेसेस इकडे आहेत, दे कांट सी यू, है ना? सो बी रिलॅक्स. सॉरी टू से दिस मॅम. ओके, मोबाईल प्रत्येकाकडे आहे, ठीक आहे. अजून सेकंड क्वेश्चन, इंस्टाग्रामवरती अकाउंट कोणाकोणाचे आहे? माझं आहे, पण ते मला आजतागायत वापरता येत नाही. ऑनेस्टली, सिरियसली नाही, झूठ नाही बोलणे का, सबके अकाउंट आहे इंस्टा पे, है ना? आता अजून एक महत्त्वाची गोष्ट विचारते. घरी तुमचं रुटीन असतं, तुम्ही सकाळी उठतात, आता कॉलेज सुरू होणार आहे, तुमचे लेक्चर सुरू होतील, मॅमने खूप सारी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे, त्यात तुम्ही इम्प्लिमेंट करणार, सगळ्या गोष्टी करणार. कॅन यू थिंक अबाउट 1% की जो मोबाईल तुमच्याकडे आहे, जे मी इन्स्टाचं अकाउंट विचारलं, त्याच्यात सगळ्यात मोठं काम काय करतो? तो मोबाईल असा धरायचा आणि ते असं फक्त स्क्रोल करत बसायचं, है ना? सपोज मी आत्ताच्या ह्या मोमेंटला समजा तुम्हाला सांगितलं की आय गिव्ह यू 5 minutes ऑन अ काउंट ऑफ युअर वॉच. ओके, 5 मिनिटाचा मी वेळ दिला आणि मोबाईल फ्रँकली तुम्हाला बाहेर काढायला लावले आणि तुमचं ते इंस्टाग्राम तुम्हाला स्क्रोल करायला लावलं, ठीक आहे? आता सगळ्यांना अनुभव आहे. 5 मिनटं तो खूप कमी वेळ सांगितला मी, आपण तास त्याच्यात घालवतो. मी हे जाणीवपूर्वक आज इथे सांगते बिकॉज इट्स अफेक्ट्स ऑन युअर ब्रेन, ऑन युअर स्टडी, ऑन युअर करिअर, ऑन युअर थिंकिंग प्रोसेस, ठीक आहे? ते 5 मिनटं तुम्ही स्क्रोल केल्यानंतर मला खरं सांगा, काय मिळतं रे त्याच्यातनं? तुम्हाला काही शिकायला मिळालं? काही नवीन गोष्ट माहीत झाली? होतात ना, माहिती होतात ना, आज ही फॅशन चालू आहे आणि हा चष्मा घातला, काय पांचट असतं ते, लिटरली पांचट असतं, दुसरा शब्दच नाही आहे त्याला, है ना? पण तुम्हाला फॅशन, आमकं डमकं, ही गाडी ती गाडी, अशाच काहीतरी गोष्टी माहीत होत असतील. बरं, मी म्हणते चला गाडी पण एखादी बघायला मिळाली, बिकॉज आय लव्ह कार्स, आय ऑनेस्टली लव्ह कार्स. म्हणजे मी आत्ता एक 2-3 दिवसापूर्वी नाशिकमध्ये GT बघितली. मे बी बॉईजला माहिती असेल व्हॉट इज द GT. नाशिकमध्ये मी GT पाहिली, लिटरली रस्त्याच्या मध्यभागी गाडी थांबवून दिली, GT पाहून घेतली, मागचे हॉर्न वाजत आहे, वाजून घ्या, काही घेणं नाही मला. आय लव्ह कार्स, ओके? सो मी पण तेवढ्या गाड्या बघते. पण तुम्ही हा प्रयत्न केला आहे का कधी की सपोज 30 सेकंदाचं एक रील असतं, त्या 30 सेकंदाच्या रीलच्या मागे बनवणाऱ्याची मेहनत आहे, बिकॉज ही वॉन्ट्स व्ह्यूज, द पर्सन वॉन्ट्स व्ह्यूज, ओके? तुम्हाला त्यातनं काय मिळालं? एखादी गाडी पाहिली, ती नंतर डोक्यात ठेवली, तिची कंपनी शोधली, ती कंपनी कुठे आहे, ही गाडीचं इंजिन काय हॉर्स पॉवरचं असेल, ही 4x4च का बरं असेल, है ना? थार. माय सन आस्क मी, आई 4x4 म्हणजे काय? मी पण खूप प्रश्न पडला होता मला मोठा, झाले ह्याच्यात 4x4ची सीट तर बसू शकत नाही, हाऊ इट बिकम्स 4x4, है ना? देन आय न्यू अबाउट इट, देन आय फाउंड द इन्फॉर्मेशन, देन आय न्यू अबाउट इट, ओके, दॅट्स द डिफरंट थिंग. पण हे तुम्ही करता असं कधी? एक रील पाहिलं, त्याच्यातली एखादी गोष्ट, ओके, त्यातली एखादी गोष्ट डोक्यात ठेवली, ती नंतर गुगल केली त्याच मोबाईलमध्ये, त्याच्यातनं माहिती शोधून काढली की हे अशी प्रोसेस याच्यामध्ये आहे, एखादी कार आहे, एखादं कुणाचे तरी कॉस्ट्युम्स आहे, बाबा कोणी डिझाईन केले,
कोण तो डिझायनर आहे, मग त्याची फील्ड काय आहे, तिथपर्यंत कसं पोहोचू शकतो, प्राईस काय असेल, कपडा कुठला असेल, बनवण्याची पद्धत काय असेल, वेळ किती लागला असेल, है ना. ह्या सगळ्या गोष्टी कधी पाहिल्या आजपर्यंत? कधीच नाही पाहिल्या. आजपासून हे सुरू करायचं. तुम्ही बघतातच ना, बाय डिफॉल्ट तुम्ही इन्स्टा बघतात. सगळ्यात पहिले प्लीज, सेक ऑफ युअर करिअर, सेक ऑफ युअर फॅमिली अँड सेक ऑफ युअर सोल, आजपासून ते इंस्टाग्राम 10 मिनटाच्या पुढे बघू नका. इफेक्ट्स इतके त्याचे विचित्र आहेत की मुलांचे ब्रेन, मेंदू आहे ना, माहिती तुम्हाला की 0 ते 5 वर्षापर्यंत मुलांच्या मेंदूची वाढ होत असते. माहिती नाही सगळ्यांना? हां, तुम्ही जर तुमचा त्या मेंदूचा प्रॉपर वापरला नाही तर त्या मेंदूच्या नसा श्रिंक व्हायला लागतात. आणि अक्षरशः गुगल सर्च करून बघा तुम्ही, नॉर्मल मुलं अक्षरशः त्यांचे बोटं, हात, पाय इतके विचित्र पद्धतीने ते अफेक्ट झालेलं आहे. दे कांट इवन ईट, दे कांट इवन ड्रिंक वॉटर बाय देअर हँड्स. इतकी परिस्थिती बिकट होते त्या मोबाईलमुळे. डू यू वॉन्ट दॅट फॉर युअर सेल्फ? पाहिजे तुम्हाला तसं? नाही ना. सो त्या मोबाईलचा इथून पुढे प्रॉपर वापर करायचा, गोष्टी ॲनालाइज करायला सुरुवात करायची. तुमची फील्ड कुठली आहे? कॉमर्स आहे ना. का आपण कॉमर्स घेतलं? बिकॉज कॉमर्स ही बाय डिफॉल्ट अशी ब्रांच आहे जिला कधीच मरण नाही आहे. एक वेळेस इंजिनियर, डॉक्टरांना मरण आहे की नाही, पण कॉमर्सवाल्यांना नाही आहे. का? जिथे पैसा आहे, वेअर मनी मॅटर्स, कॉमर्स मॅटर्स. जिथे पैसा आहे तिथे कॉमर्स काम करणार. त्याच्यामुळे तुमच्या लोकांना फील्डसाठी अमाफ स्कोप आहे. तुम्हाला कुठेच थांबायची गरज नाही आहे, नॉट ॲट ऑल. लक्षात येते ही गोष्ट सगळ्यांच्या? ठीक आहे. सो आजपासून तेवढी एक गोष्ट प्लीज नवीन सुरुवात करा. अँड सेकंड, जस्ट 1 minute सर, आय एम डन विथ माय द स्पीच सो कॉल्ड. अँड सेकंड थिंग, जे काही नवीन शिकाल ते लिहून ठेवायला शिका, म्हणजे स्वतःचे आयडियल स्वतः बनाल. ओके, सो दिस इज इनफ फॉर टुडे. आय एम डन विथ माय स्पीच. थँक्यू सो मच गाईज. धन्यवाद मॅडम. सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर JP जाधव मॅडमसुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत करते. यानंतर आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर DT जाधव सर यांना मी विनंती करेल की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. पोरांनी मला कायम पाहिलेलंच आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही आहे. आम्ही म्हणजे त्यांच्या दृष्टीने शत्रू आहे. बसरे वर्गात इकडं का फिरतो, तिकडं का फिरतो. तर मला वाटतं दीक्षा आरंभ म्हणजे जीवनाचा आरंभ अशा कार्यक्रमासाठी ज्या अध्यक्षा म्हणून या ठिकाणी भाषण देऊन गेल्या त्या आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर प्रतिमा वाघ, ज्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारतीय मुलांना शिक्षणासाठी स्वतः उद्युक्त केलं, सहकार्य केलं, त्या माननीय कुलथे मॅडम, तुमच्या वाणिज्य विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर विजय गायकवाड सर, त्याचप्रमाणे ज्या सूत्रसंचालन करत आहेत त्या डॉक्टर उर्मिला गीते मॅडम, समोर बसलेल्या अर्थशास्त्र मंडळाच्या प्रमुख, आपल्या विभागाच्या प्रमुख डॉक्टर JP जाधव, डॉक्टर रेखा जाधव, त्याचप्रमाणे डॉक्टर आहेर मॅडम, डॉक्टर श्रीमाळी मॅडम, डॉक्टर वावीकर मॅडम, आणि जे समर्थपणे आपल्या परीक्षेचा विभाग सांभाळतात ते आमचे जवळचे मित्र डॉक्टर भरत शेळके सर, जे आपले राष्ट्रीय छात्रसेना NCC सांभाळतात, ते डॉक्टर गांगुर्डे सर, त्याचप्रमाणे कर्डक सर, उपस्थित माझे सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण हे परिवर्तनाचं आणि स्वतःला शोधण्याचं साधन आहे. प्रत्येक माणसामध्ये कुठे ना कुठे काहीतरी एक कला दडलेली असते आणि ती कला या उच्च शिक्षणाच्या माध्यमातून आपण विकसित करून ते जीवनाचं साधन बनवायचं असतं. यासाठी शिक्षण असतं. शिक्षण म्हणजे उत्तम नागरिक घडवणं ही प्रामुख्यानं भूमिका उच्च शिक्षणाची असते. आणि उत्तम नागरिक केव्हा होतो? ज्याला सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक अशा पद्धतीचं भान येतं, त्यावेळेला तो विद्यार्थी उत्तम नागरिक होतो.
आणि उद्याचे समाजामधले महत्त्वाचे नेतृत्व करणारे अभ्यासक, विचारवंत, अर्थशास्त्रज्ञ तुमच्यामधूनच पुढे जाणार आहे आणि देशाची सगळी कमान तुमच्यावर भविष्यामध्ये अवलंबून राहणार आहे. यासाठी विद्यापीठानं हा जो इंडक्शन प्रोग्राम आहे हा आयोजित केलेला आहे आणि याच्यामधून तुम्हाला जाणीव करून द्यायची आहे की तुमच्या आजूबाजूला तुमच्या जीवनाच्या जगण्याच्या अनेक वाटा अरुंद आहेत. तुम्ही तिकडे जा, संभ्रमित होऊ नका. यासाठी हा कार्यक्रम आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सगळ्यांनीच कौतुक केलं. प्राचार्यांनी सुद्धा सांगितलं की वाणिज्य शाखा ही महत्त्वाची शाखा आहे आणि तिला काहीतरी स्कोप आहे. आता आमच्या शाखेकडे स्कोप नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या अनेक असल्यानं आमच्याकडे विद्यार्थी उपस्थित राहत नाहीत. पण मला वाटतं कला शाखा नसेल तर जीवनाला अर्थ नाही. एवढी महत्त्वाची शाखा आहे. तिची समज लोकांना न झाल्यामुळे किंवा विद्यार्थ्यांना न झाल्यामुळे विद्यार्थी वर्गामध्ये बसत नाहीत आणि ज्या पद्धतीनं एखादी आई आपल्या मूकबधीर मुलाला वाढवते तशा पद्धतीनं आमची कला शाखेची मुलं ही शिकूनसुद्धा मूकबधीर आहेत. कारण त्यांना जी संवेदना द्यायला पाहिजे, जाणीव व्हायला पाहिजे ती झालेली नाही. पण तुम्ही मात्र खरोखरच पैशाशी संबंधित आहात. पैसा कसा वापरावा, पैसा कसा सांभाळावा, पैशाचे कर कसे जमा करावे, उद्योग कसा करावा, व्यापार कसा करावा याची जाण तुम्हाला चांगल्या पद्धतीची आहे. आणि पूर्वीच्या काळी असं म्हटलं जात होतं की उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ चाकरी. आज क्रम बदलला. महत्त्वाचा विषय व्यापार झाला, दुय्यम विषय चाकरी झाली आणि शेती मात्र अगदी पाठीमागे गेली. पण मला वाटतं शेतीशिवाय पर्याय नाही. जवळजवळ 45% शेतीचा सहभाग हा आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आहे आणि शेती नसेल तर 140 कोटी लोकांना जेवायला कोण देईल हा प्रश्न. त्यामुळे शेतकऱ्याचा सन्मान हा शिक्षणानं केला पाहिजे, हेही मी प्रकर्षानं या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. मी आज या ठिकाणी कशासाठी उभा आहे? तुम्हाला प्रेरणा देणं, शब्दांनी पेटवणं हे तर माझं कामच आहे. कारण मी साहित्याचा अभ्यासक आहे. शब्दांनी माणसंही पेटतात, शब्दांनी घरदारही पेटतात, शब्दांनी माणसं जवळही येतात आणि शब्दांनी माणसं लांबही जातात. आम्हाला तुम्हाला शब्दांची जवळीक शिकवायची आहे आणि या अर्थानं मी थोडंसं आपल्या महाविद्यालयाबद्दल बोलणार आहे की महाविद्यालयामध्ये काय आहे, संस्थेमध्ये काय आहे, ही संस्था कशी आहे याबद्दल थोडंसं मी आपल्यासमोर सांगणार आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला माहीतच नसतं की आपण कोणत्या संस्थेत शिकलो. कारण ज्या संस्थेमध्ये आपण शिकतो, ज्या महाविद्यालयामध्ये आपण शिकतो त्याची विचारसरणी कोणती आहे आणि ती विचारसरणी विद्यार्थ्यांमध्ये तिथे चालणाऱ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून ती बिंबवली जात असते. मराठा विद्याप्रसारक समाज संस्था ही मुळातच बहुजन हिताय, बहुजन सुखाय, म्हणजे दीनदलित दुबळ्यांना, कष्टकऱ्यांना, बांधावरच्या माणसांना शिक्षण देणारी शिक्षण संस्था आहे. ज्या काळामध्ये समाजात प्रस्थापित समाज व्यवस्थेमध्ये विशिष्ट लोकांना शिक्षण देण्याचे अधिकार होते, त्या काळामध्ये स्त्री असेल, क्षुद्र असतील, कष्टकरी समाज असेल, बहुजन समाज असेल, यांना कुठेही शिक्षणाची दारं किंवा शिक्षणाची संधी नव्हती. शिक्षणामुळं हा समाज अतिशय मागासला होता, अधोगतीला गेला होता. ज्ञानाची मक्तेदारी विशिष्ट लोकांच्या हातामध्ये होती. अशा काळामध्ये मराठा विद्याप्रसारक समाज संस्था 1914 साली स्थापन झाली. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे. इथे महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर आंबेडकर यासारखे महापुरुष होऊन गेले आणि ज्यांनी स्वतःच्या स्वराज्यासाठी रक्ताचा प्रत्येक थेंब ना थेंब वापरला, तुकडे तुकडे झाले, तरी हे माझं राज्य आहे, इथले माझी रयत आहे असं शेवटच्या श्वासापर्यंत जतन करणारे छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार या देशाला लाभलेले आहे, या राज्याला लाभलेले आहे. महात्मा फुल्यांनी चांगला अभ्यास केला. त्यावेळेला विषमता होती, अस्पृश्यता होती, स्पर्श करणं हेही मुश्किल होतं, कुणाला पाणी पिऊ दिलं जात नव्हतं, क्षुद्र म्हणून हिणवलं जात होतं, वर्णव्यवस्था होती, रूढी, प्रथा, परंपरा यांनी समाज रसातळाला गेला होता. अशा काळामध्ये त्याची कारणं शोधण्याचं काम जर कोणी केलं असेल तर हे महात्मा फुल्यांनी केलं.
आणि त्यांच्या असं लक्षामध्ये आलं की हा जो काही क्षुद्र समाज आहे, सगळ्यांना क्षुद्र म्हटलं जात होतं. क्षुद्र म्हणजे विशिष्ट जातीत जन्म घेतला, समाजात जन्म घेतला म्हणून नाही, तर ब्राह्मणांच्या दृष्टीने सगळे क्षुद्र, अशा पद्धतीची व्यवस्था विचारसरणी त्या काळामध्ये होती. आणि विशेषतः स्त्री तर सगळ्याच समाजामधली ही अगदी कोंडलेली होती. मग ती ब्राह्मणाची असो, उच्चवर्णीयांची असो, कुणाची असो, स्त्रीला शिक्षणाचे अधिकार नव्हतेच. या महात्मा फुल्यांनी शिक्षणाचं महत्त्व जाणलं. त्यांनी सांगितलं की जी अवनती आली आहे ही फक्त शिक्षणानं आली आहे, आणि बहुजन समाजाचा विकास जर करायचा असेल तर आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि स्वतः सावित्रीबाई फुल्यांना शिक्षण देऊन स्वतः मुलींची शाळा सुरू केली. गावागावात जाऊन बहुजन समाजांच्या मुलांना शिकण्याचे मार्ग निर्माण करून दिले आणि मुख्य प्रवाहामध्ये त्यांनी यावं यासाठी प्रयत्न केले. त्याच महात्मा फुल्यांची प्रेरणा घेऊन पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा समाजाचं काम केलं. आणि राजर्षी शाहू महाराज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या विचारवंताला पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले. अशा ह्या पुरोगामी विचारवंतांच्या प्रेरणेनं सत्यशोधक समाजाच्या विचारांनी प्रभावित झालेल्या विचारांनी कर्मवीर रावसाहेब थोरात यांनी 1914 साली मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेची स्थापना केली. त्यावेळेला परिस्थिती अतिशय प्रतिकूल होती मित्रांनो. आज आपण खूप सुकाळात जगत आहोत. तेव्हा समाजामध्ये प्रगती नव्हती, वस्तू विनिमय पद्धती मोठ्या प्रमाणात होती, पैसा निर्माण होत नव्हता, कुठेही आधुनिकता आणि तंत्रज्ञान नव्हतं. अशा काळामध्ये या संस्थेला उभं करण्यासाठी या जिल्ह्यामधल्या अनेक लोकांनी, जिल्ह्याबाहेरच्या अनेक लोकांनी आर्थिक सहाय्य केलं. मग त्याच्यात राजर्षी शाहू महाराज असतील, उदोजी महाराज असतील, उदोजीराव पवार यासारख्या लोकांनी अक्षरशः त्यावेळेला 10,000 हजार रुपये मदत केलेली आहे. आणि अशी ही बहुजन हिताय बहुजन सुखाय या बीजमंत्रानं प्रेरित झालेली, सर्वसामान्यांना शिक्षण देणारी मराठा विद्याप्रसारक संस्था आज अतिशय मानानं जिल्ह्यात शिक्षणाचं काम करताना दिसते आहे. हिचा नंबर रयत शिक्षण संस्थेच्या नंतर दुसऱ्या क्रमांकाचा आहे. आपण भाग्यवान आहोत की आपण अशा संस्थेमध्ये शिकत आहोत की जिथे त्याग आहे, जिथे सेवा आहे, जिथे श्रम आहे, जिथे मान आहे, तिथे प्रतिष्ठा आहे. अशा पद्धतीच्या संस्थेत आपण शिकत आहोत. आणि याच संस्थेचं 1984 साली स्थापन झालेलं SVKT महाविद्यालय, ज्याला आपण श्रीमती विमलाबेन खिमजी तेजूकाया महाविद्यालय म्हणतो, हे महाविद्यालय 1984 साली या ठिकाणी स्थापन झालं. विशेषतः सिन्नर हा दुष्काळी परिसराचा भाग आहे, इगतपुरी हा दुर्गम भाग आहे, आणि नाशिक जिल्ह्याचा हाही तसा कोपऱ्यातला भाग फार विकसित झालेला आहे असं त्या काळामध्ये नव्हतं. आणि ही तळमळ लक्षात घेऊन त्यावेळच्या संस्थाचालकांनी हे महाविद्यालय स्थापन करण्याचा विचार पुढे ठेवला. सुरुवातीच्या काळात या महाविद्यालयाला इमारत नव्हती, आणि म्हणून पलीकडे कुठल्या तरी मांडे बिल्डिंग असेल किंवा लोटावाला फाउंडेशन असेल, अशा ठिकाणी फिरत फिरत हे महाविद्यालय या ठिकाणी स्थिरावलं. याचं कारण काय, तर आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की आपल्या महाविद्यालयाला जे नाव दिलेलं आहे श्रीमती विमलाबेन खिमजी तेजूकाया, तर या मातोश्रीच्या प्रतिष्ठेसाठी स्मरणार्थ ही जागा आपल्याला कांतीबाई तेजूकाया यांनी दान केलेली आहे. आज आपण बघतो या जागेची किंमत कोट्यवधींची आहे. अशा दान केलेल्या जागेमध्ये आपल्याला शिक्षण संस्कार हे मिळतं आहे. आपण भाग्यवान आहोत. नेहमी बाहेर स्पर्धेच्या जगात जाताना आपण कोणत्या महाविद्यालयामध्ये शिकलो, कोणत्या विद्यापीठामध्ये शिकलो, तुमचा दर्जा काय आहे हे पाहिलं जातं. तुम्ही एवढे भाग्यवान आहात की तुम्ही ज्या भारतामध्ये जगामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं नाव घेतलं जातं त्या विद्यापीठाशी संलग्न असणारं तुमचं महाविद्यालय आहे. आणि विशेषतः तुम्ही वाणिज्य शाखेचे आहात. वाणिज्य शाखा आज देशाचा मनका म्हणता येईल. देशाची प्रगती, देशाचा विकास जर करायचा असेल तर वाणिज्य शाखेचे सर्व विद्यार्थी असतील किंवा अध्यापक असतील यांनी सजगता जर दाखवली तर हे राष्ट्र उन्नतीच्या दिशेने जायला वेळ लागणार नाही. तुमच्यासमोर उद्योगाच्या वेगवेगळ्या संधी आहेत, तुमच्यासमोर सर्व गोष्टी आहेत. पण तुम्ही 12वीपर्यंत जे शिक्षण घेतलेलं आहे ते एकांगी शिक्षण आहे. इथे मात्र तुम्हाला जे शिक्षण मिळणार आहे
पुस्तकांच्या बरोबरच तुमच्या आतल्या ज्या काही सुप्त कलागुण आहेत त्या कलागुणांना एक चालना देण्यासाठी ह्या पद्धतीचं शिक्षण या ठिकाणी दिलं जाणार आहे. याकरता लागणारं ग्रंथालय आपल्याकडे समृद्ध आहे. ग्रंथालयाबरोबरच इथे अभ्यासिका आहे. तुम्ही पुस्तकं घेऊ शकतात, वेगवेगळे पेपर्स वाचू शकतात. एवढंच नाही, नियतकालिका आहेत. एवढंच नाही, स्पर्धा परीक्षेची पुस्तकं आहेत. आपल्याला सगळं येतं, परंतु आपल्याला कोणी सांगणारं नसतं. नेहमी धक्का द्यावा लागतो. त्यावेळेला माणसं जागी होतात आणि धक्का दिलेली माणसं जगात काय क्रांती करतील याचा काही भरोसा नसतो. याचं चांगलं उदाहरण जर द्यायचं झालं तर महात्मा ज्योतिराव फुल्यांचंच देता येईल. महात्मा ज्योतिराव फुले हे थोडं शिकले आणि नंतर त्यांचं शिक्षण बंद झालं. त्यावेळेला ते इंग्रज अधिकाऱ्यांच्या तिथे जाऊन बसायचे. त्यावेळेला थॉमस पेन नावाच्या ह्युमन्स राईट अशा पद्धतीचा ग्रंथ लिहिणाऱ्या लेखकाचा एक ग्रंथ त्यांच्या हाताशी लागला आणि त्याच्यामध्ये पहिली ओळ अशी होती, ऑल ह्युमन बीइंग्स आर इक्वल बाय नेचर. सगळी माणसं निसर्गतः समान आहेत. कोणताही माणूस जन्मानं उच्चनीच नाही. हे वाक्य आज मला वाटतं इथं बसलेल्या मुली आणि प्राध्यापिका किंवा आपण तुम्ही सगळे यांना हे वाक्य आज इथपर्यंत घेऊन आलेला आहे. आणि हा धक्का महात्मा फुल्यांना कोणी दिला असेल तर त्या इंग्रज अधिकाऱ्यांना दिला. त्यांनी गोविंदरावांना बोलवून घेतलं की गोविंदराव, तुम्ही तुमचा मुलगा प्रचंड हुशार आहे आणि तुम्ही त्याला पुन्हा शिकवायला सुरुवात करा, संधी द्या. आणि त्यातून आज आपण बघतो की अनेक लोकांना समानता, स्वातंत्र्य, बंधुत्व, सामाजिक न्याय या गोष्टी बघायला मिळत आहेत. विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आज आपण आलेलो दिसतो आहे. याचप्रमाणे आपल्याकडे राष्ट्रीय सेवा योजना आहे. याच्या माध्यमातून नेतृत्व गुणांचा विकास केला जातो. जवळजवळ 300 मुलांचं युनिट आपल्याकडे आहे. दरवर्षी 100 विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभाग घेतात नव्यानं आणि तिसऱ्या वर्षी त्यांना एक शिबिर करावं लागतं. त्याचे क्रेडिटसुद्धा दिले जातात. त्यामधून आपल्याला आपली अभिव्यक्ती सुधारता येते, आपला व्यक्तिमत्व विकास होतो आणि त्याचबरोबर आपल्यातले नेतृत्व गुण जे आहे ते आपल्याला विकसित करता येतात. यासाठी राष्ट्रीय सेवा योजना आपल्या महाविद्यालयामध्ये आहे. याबरोबरच सांस्कृतिक मंडळ एक महत्त्वाचा भागसुद्धा आपल्या महाविद्यालयामध्ये अतिशय कृतिशीलपणे कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना नाचणं असेल, गाणं असेल, वादन असेल, संगीत असेल, अशा सर्व क्षेत्रांमध्ये आपलं महाविद्यालय या विद्यार्थ्यांना स्वतःच्या खर्चानं वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धांसाठी पाठवतं. त्यांची प्रॅक्टिस करून घेतली जाते. एवढंच नाही तर त्या विद्यार्थ्यांना अक्षरशः इथे सुद्धा गॅदरिंगच्या निमित्तानं वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून संधी दिली जाते. शेवटी छंद हा माणसाला असतो, पण आपण त्या छंदाचा विचार करत नाही किंवा छंद आपल्या जीवनाचा जगण्याचा भाग होत नाही. त्यामुळे आपला विकास होत नाही. यासाठी तुमच्याकडचे जे छंद आहेत कला कौशल्याचे ते निश्चितपणे आपण विकसित या निमित्तानं करू शकतो. एवढंच नाही तर आपल्याकडे अतिशय महत्त्वाचा भाग जो समजला जातो NCC राष्ट्रीय छात्र सेना, हा अतिशय महत्त्वाचा भाग आपल्याकडे आहे. या माध्यमातून अनेक विद्यार्थी आपले सैन्यामध्ये अधिकारी झालेले आहे. मागच्या वर्षी जवळजवळ 11 विद्यार्थी या महाविद्यालयातून सैन्यामध्ये अग्निवीर म्हणून भरती झालेले आहे. तुम्ही NCCमध्ये सहभाग घेऊ शकता. त्याचं समर्थपणे काम आपले प्राध्यापक PC गांगुर्डे सर अतिशय जोमानं, कष्टानं, श्रमानं करताना आपल्याला दिसत आहेत. आणि याच्यातून तुम्हाला सैन्यात जाता येईल, याच्यातून तुम्हाला कुठेतरी पोलीस दलामध्ये सुद्धा जाता येईल. अशा पद्धतीचं हे शिक्षण तुम्हाला दिलं जाणार आहे. यानंतर क्रीडा भाग आपल्याकडे खूप महत्त्वाचा आहे. आपल्याकडे क्रीडा विभागात तुम्ही गेला तर तिथे जिम आहे. त्या जिमच्या माध्यमातून आपली शेवटी शरीर हेच सर्व धर्म साध्य करण्याचं माध्यम आहे. शरीर जर चांगलं नसेल आणि आपले विचार आणि कल्पना कितीही चांगल्या असल्या तरीसुद्धा आपल्याला त्या अस्तित्वात आणता येत नाहीत. आणि म्हणून शरीर सकस असावं, बलदंड असावं, ते निर्व्यासनी असावं. याकरता देखील आपल्या महाविद्यालयामध्ये क्रीडा विभागातून जिमच्या माध्यमातून तुम्ही तुमची शरीरयष्टी व्यवस्थित ठेवू शकता, व्यायाम करू शकता. एवढंच नाही तर क्रीडा विभागातून आपण विद्यार्थ्यांना स्वखर्चाने वेगवेगळ्या ठिकाणी ज्या काही खेळांच्या स्पर्धा होतात, मग ते आउटडोर गेम असतील किंवा इनडोर गेम असतील, या सर्व
खेळांमध्ये सुद्धा सहभागासाठी आपण विद्यार्थ्यांना पाठवत असतो. त्याचाही आपण फायदा घ्यायला काही हरकत नाही आहे असं मला वाटतं. याबरोबरच जे काही विद्यार्थी खेळात चालत नाहीत, कुठेच चालत नाहीत, त्यांच्यासाठी सुद्धा इथे सुविधा आहे. आपल्याकडे वाङ्मय मंडळ आहे. शेवटी वाङ्मय हे माणसाला कायम जिवंत ठेवतं. मी मगाशी शब्दांचं महत्त्व सांगितलं. ते शब्दांचे अर्थच जीवनाचे अर्थ असतात आणि ते साहित्यामध्ये असतात. म्हणून आपण वाङ्मय मंडळाच्या आधारे वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करतो. त्याच्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा आहे, निबंध स्पर्धा आहे, काव्यवाचन स्पर्धा आहे, अभिनय स्पर्धा आहे, कथाकथन स्पर्धा आहे. या स्पर्धा देखील आपण तुमच्या हितासाठी, तुमच्या विकासासाठी, आज आपण बघतो की भाषा ही अशी गोष्ट आहे की तिने काहीही साध्य करता येऊ शकतं. आज आपण अभिनय क्षेत्राकडे पाहिलं तर 10वी आणि 12वी झालेली माणसं उत्तम अभिनय करताना दिसत आहेत. सैराटमधील तुम्ही दोघंही ते पाहिले अभिनेते, तर त्यांचं शिक्षण काही फार डिग्री असं झालेलं नाही आहे. त्यांनी स्वतःच्या अभिनयाला चांगल्या पद्धतीनं फक्त आकार दिलेला आहे. आणि मला वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्यामध्ये कोणीतरी दडला आहे, त्याला पुढे आणा. भाषेच्या माध्यमातून लिहिणं, वाचणं, बोलणं, संवाद साधणं, संभाषण करणं, सूत्रसंचालन करणं, अशा पद्धतीच्या गोष्टी, बातमी लिहिणं, या गोष्टी तुम्हाला जीवनामध्ये निश्चितपणे वाङ्मय मंडळाच्या आधारे प्रेरणादायक आहेत. याचप्रमाणे समाजशास्त्र मंडळ आहे, त्याच्याही आधारे वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, सामाजिक बांधिलकी, या सगळ्या गोष्टी आपल्याला या माध्यमातून वेगवेगळे जे काही तज्ज्ञ लोक आहेत यांना इथे बोलवलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन देऊन तुमच्या सामाजिक ज्या काही जाणीवा आहे त्या विकसित केल्या जातात आणि बांधिलकी जी आहे ती जतन करण्यासाठी प्रयत्न केले जातात. एवढंच नाही तर आपल्याकडे विज्ञान मंडळ आहे, तुमच्या शाखेचं वाणिज्य मंडळ आहे. अनेक उद्योजकांना या ठिकाणी सर बोलवत असतात. मला अभिमानानं सांगावंसं वाटतं, मी जरी एका फॅकल्टीचा प्रमुख असलो तरीसुद्धा तुमच्या फॅकल्टीमधून जे उपक्रम होतात ते अतिशय चांगल्या पद्धतीचे होतात. वेगवेगळ्या क्षेत्रामधले उद्योजक या ठिकाणी बोलवले जातात, मार्गदर्शन केलं जातं आणि त्यातूनही अनेक विद्यार्थ्यांना निश्चितपणे संधी मिळत असते. याचप्रमाणे विज्ञान मंडळ आहे. विज्ञान मंडळातून वैज्ञानिक जी दृष्टी आहे ती देण्याचा देखील प्रयत्न हे महाविद्यालय करतं. याचप्रमाणे करिअर कट्टा आहे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आहे. एवढंच नाही तर विद्यार्थी कल्याण मंडळसुद्धा आपल्याकडे स्थापन झालेलं आहे. त्या विद्यार्थी कल्याण मंडळाच्या मार्फत अनेक उपक्रम विद्यापीठाच्या परवानगीने आपण राबवत असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा विद्यार्थ्यांना कुठेतरी कमवा शिका योजनेच्या माध्यमातून आपल्याला सहजपणे 2 पैसे मिळवता येतात आणि कमवून आपल्याला शिकता येतं. अनेक वेळा सांगितलं जातं माझी परिस्थिती नाही त्यामुळे मला शिकता आलं नाही, तर आम्ही तो सुद्धा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. याच्यानंतर पुढे जर आपण गेलो तर आपण विद्यापीठस्तरीय श्रीमती विमलाबेन खिमजी तेजूकाया विद्यापीठस्तरीय निबंध स्पर्धा घेत असतो आणि तिच्यामध्ये उत्तम पद्धतीचं बक्षीससुद्धा त्या विद्यार्थ्याला दिलं जातं. त्यातही तुम्ही पूर्ण वर्षाची फी मला वाटतं एका बक्षिसातून सहजपणे मिळवू शकता अशी व्यवस्था आपल्या महाविद्यालयामध्ये आहे. एवढंच नाही तर वर्षभरामध्ये जे राष्ट्रीय पुरुष आहेत ज्यांनी या देशासाठी समाजासाठी त्याग केला आहे, बलिदान दिलं आहे, समाजाला आकार देण्यासाठी नवा वारसा निर्माण केला आहे, अशा राष्ट्रपुरुषांच्या, देशामधल्या राज्यामधल्या लोकांच्या, ज्यांनी या समाजाच्या विकासासाठी देह झिजवलेला आहे, अशा सगळ्या लोकांच्या जयंत्या आणि पुण्यतिथीसुद्धा या आपण करत असतो. एवढंच नाही तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर करिअर कट्टासुद्धा आपल्याकडे आहे. त्या करिअर कट्ट्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला स्वतःतल्या अंतरंगातल्या गुणांना सहजपणे विकसित करता येईल एवढा प्रयत्न महाविद्यालय करत आहे. हे सगळं झाल्यावर आज बेकारी नावाची गोष्ट मला वाटतं सगळीकडे दिसते आहे. म्हणजे जूनला बटन दाबायचं आणि मार्चमध्ये अगदी बेकारीचं पाणी वाहणार आहे अशी परिस्थिती आज शिक्षणामध्ये आहे. आणि ह्या स्पर्धेच्या जगामध्ये आमचा विद्यार्थी कुठेच मागं राहणार नाही यासाठी महाविद्यालय सातत्यानं प्रयत्नशील आहे. विद्यार्थिनींच्या दृष्टीने जर विचार केला तर बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की विद्यार्थिनींना सुरक्षा नाही आहे.
लोकांना नेमकं काय झालं आहे अलीकडे हे पण समजत नाही. असा एकही दिवस जात नाही की विद्यार्थिनींवर काही अत्याचार झाले, महिलांवरती काही अत्याचार झाले, असा एकही दिवस गेलेला नाही. दररोज सातत्यानं बातम्या येत आहेत. माणसं नेमकी शिकून कोणत्या स्तराला गेली हाही प्रश्न या ठिकाणी या निमित्ताने मला पडतो आहे की आपण माणसं आहोत की जनावरं आहोत. आपल्याला काही समजतं का? आपल्याला आई बहीण कोणी नातं भाऊजाई आजी काकी आहे का नाही, असा प्रश्न मला वाटतं या निमित्तानं तुम्हाला पडला पाहिजे. आणि शेवटी समाज कशासाठी असतो तर समाज एकमेकांच्या संरक्षणासाठी, विकासासाठी आणि रक्षणासाठी असतो. तर हे सगळं करत असताना तुम्ही बेकार राहू नये, तर आपण त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या इथे बोलवतो, तर रोजगाराच्या संधी निर्माण करून देतो आणि त्यासाठी प्लेसमेंट सेलसुद्धा आपल्याकडे चांगल्या पद्धतीचं काम करताना दिसतो आहे. अशा पद्धतीनं हे तुम्हाला शिक्षण देणारं महत्त्वाचं महाविद्यालय आहे. शेवटी बाहेर गेल्यानंतर तुम्ही कोणत्या कंपनीतून उत्पादित झालात, तुमचा ब्रँड कोणता आहे, तो ब्रँड चालतो का? निर्माते खूप झाले आहेत स्पर्धेमध्ये. नेमकं आपल्याला चायनीज वस्तू वापरण्याची सवय झालेली आहे. अशा चायनीज वस्तूंपेक्षा ज्या देशीय वस्तू आहे त्या चांगल्या आहेत आणि त्या देशीय वस्तू आमचं महाविद्यालय निर्माण करत आहे. आमचे अनेक विद्यार्थी अक्षरशः कालपरवाच्याच दिवशी याच तुमच्या पंचकृषीमधले शिवाजीराव झुंजरे नावाचे उपनिरीक्षक आहेत आणि मित्रांनो ते आपले विद्यार्थी होते आणि त्यांना अक्षरशः राष्ट्रपती पदक प्राप्त झालेलं आहे आणि अतिशय कृतज्ञतापूर्वक या ठिकाणी ते आले आणि आल्यानंतर त्यांनी या भूमीवरती डोकं टेकवलं. सर तुम्ही नसता तर आम्ही आज तिथे नसतो आणि एवढा मान सन्मान मला मिळाला नसता. आणि म्हणून सांगतो हे महाविद्यालय तुमचं आहे, इथल्या वस्तू तुमच्या आहे, म्हणून महाविद्यालयाच्या भिंतींमध्ये सुद्धा तुमचा प्राण आहे, त्या जपल्या पाहिजे. महाविद्यालयाच्या वस्तू आपण कधीही खराब होणार नाही, कारण उद्या इथे माझा मुलगासुद्धा शिकायला येऊ शकतो, माझा भाऊसुद्धा शिकायला येऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, उपस्थिती महत्त्वाची आहे. जर 75% उपस्थिती नसेल तर परीक्षेचे फॉर्म्स आपल्याला भरता येणार नाही, हा विद्यापीठाचा नियम आहे. तर आपण सगळ्यांनी 75% उपस्थिती राहावं. त्याचप्रमाणे जे काही वेगवेगळे व्याख्यानं या ठिकाणी होतील, कार्यक्रम या ठिकाणी होतील, तिथे मनापासून आपण सहभागी झालं तर मला वाटतं प्रत्येकाला येतं. माझं असं म्हणणं आहे की हा जो निसर्ग आहे हा प्रत्येकाला एक ना एक दिवस चांगली संधी देतो. जसं सायकल आहे, सायकलचा एक एक स्पोक जमिनीला टेकल्याशिवाय ते चाक पुढं जात नाही. हा टेकण्याचा आनंद जसा सायकलच्या प्रत्येक स्पोकला येतो तसा प्रत्येक माणसाला हा निसर्ग विकासाची संधी देतो. फक्त टेकताना आपल्याला ते कधी टेकणार आहोत आणि आपल्याला कधी त्याचा फायदा उचलायचा आहे एवढं जर समजलं तर मला वाटतं या बेकारीच्या जगामध्ये सुद्धा आमच्या SVKT महाविद्यालयाचे विद्यार्थी कदापिही मागे पडणार नाही, एवढं तुम्हाला अतिशय आत्मविश्वासानं सांगतो. काही अडचणी आल्या, काही प्रश्न उद्भवले तर अवश्य तुम्ही कोणत्याही प्राध्यापकाला जाऊन भेटा. जर तुम्हाला कोणी नाही सांगितलं, मदत केली नाही, सहकार्य केलं नाही तर तुम्ही माझ्याकडे या, प्राचार्यांकडे जा. तुमचे सगळे प्रश्न सोडवणं हे आमचं कर्तव्य आहे. जसं तुमच्या ग्राहक व्यवस्थेमध्ये ग्राहक हा देव असतो तसं आमच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये विद्यार्थी हा आमचा परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वराची पूजा करणं हे आमचं कर्तव्य आम्हाला वाटतं. जर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन हे व्यासपीठ म्हणजे आपल्याला संधी प्राप्त झाली आहे आणि या व्यासपीठावरून माझ्या जीवनाची वाट चांगल्या पद्धतीने मी करून घेईल, माझं व्यक्तिमत्व सुधारेल, मी नेतृत्व गुण स्वीकारेल, मी उद्योजक होईल, मी चांगला CA होईल, मी चांगल्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून जाईल, मी चांगला वकील होईल आणि या समाजामध्ये नावलौकिक मिळवील आणि या महाविद्यालयाचे ऋण मी फेडीन. तुम्हाला सांगतो की या महाविद्यालयाचं वैशिष्ट्य खूप चांगलं आहे. इथे माझी विद्यार्थी संघ फार अगदी बळकट आहे. या माझी विद्यार्थी संघाने वरचा जो मजला आहे या बांधकामासाठी चांगलं आर्थिक सहकार्य केलेलं आहे. किती करावं आर्थिक सहकार्य? दारादारामध्ये जाऊन या तुमच्या शिक्षणासाठी जो वरचा मजला 2 वर्षापूर्वी झाला त्या मजल्याला जवळजवळ असं म्हणा की 38 लाख रुपये हे जमा करण्यामध्ये माझी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केलेले आहेत. आणि म्हणून नम्रता इथे महाविद्यालयात पाहिजे. ज्ञान नम्रतेशिवाय येत नाही.
झाडं आलेलं फळ झुकतं, शोभून दिसतं. आणि म्हणून विद्या विनयेन शोभती, विद्या ही विनयानं शिका, मोठे व्हा, आम्ही तुमच्या सदैव पाठीशी राहू. एवढं बोलून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमची डिग्री अतिशय चांगली व्हावी, तुम्हाला चांगले मार्क्स पडावे, तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या कीर्तीचा वारू जो आहे तो चौफेर उधळावा, एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. मला संयोजकांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. तसं पाहिलं तर खूपच बोललो मी, काम नसतानाही तुम्ही ऐकून घेतलं. पण मित्रांनो, जे माझं आहे, जे चुकीचं आहे, तुम्हाला जे पटलं नाही ते माझ्याकडे परत करा आणि जे तुम्हाला कामाचं आहे त्याचा जीवनात वापर करा. मला वाटतं ते निश्चितपणे तुमच्या कामाला येईल आणि महाविद्यालयाकडून सर्वांगीण सर्व गुणसंपन्न असा माणूस म्हणून बना, व्यावसायिक बना आणि आईवडिलांचं नाव उज्ज्वल करा. जेव्हा आईवडिलांचं नाव उज्ज्वल होतं त्यावेळेलाच खऱ्या अर्थानं आपल्या जगण्याचं सार्थक होतं. अन्यथा किड्या मुंग्याही येतात, त्या मरतात, त्यांना कोणी विचारत नाही. पण आईवडिलांना वाटलं पाहिजे, रस्त्यानं जर चाललं तर म्हटलं पाहिजे कोणाची मुलगी चाललेली आहे, कोणाचा मुलगा चाललेला आहे, अमक्याचा आहे. मला वाटतं आपण आपल्या आईवडिलांची मान झुकू देणार नाही. अमक्याची पोरगी पळून गेली, अमक्याच्या पोराने खून केला, चोरी केली, आई बापाला खूप वाईट वाटतं, यासाठी आपल्याला जन्माला घातलेलं नसतं. अशा पद्धतीची एक जाणीवसुद्धा या निमित्तानं आपण ठेवावी अशी अपेक्षा तुमच्याकडनं करतो आणि माझे हे 2 शब्द इथे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सरांनी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. अगदी घरापासून संस्थेपर्यंत, संस्थेपासून महाविद्यालयापर्यंत आणि तुमच्यापर्यंत संस्थेचा पूर्ण कार्यकाळ आज सरांनी मध्ये इथे तुमच्यामध्ये मांडलेला आहे. त्याचा तुम्हाला भविष्यात नक्कीच कुठेतरी फायदा होणार आहे. आणि सरांनी जे जे महत्त्वाचं सांगितलेलं आहे ते तुम्ही आचरणात आणावं असं मी त्यांना तुमच्या वतीने ग्वाही देते. आणि यानंतर आपले वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर विजय गायकवाड सर यांना मी विनंती करेल की त्यांनी वाणिज्य विभागाशी संबंधित माहिती सांगावी. व्यासपीठावर उपस्थित दीक्षारंभ कार्यक्रमासाठी आलेले प्रमुख वक्ते कुलथे मॅडम, तसेच आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य वाघ मॅडम, उपप्राचार्य जाधव सर आणि तसेच माझे सर्व सहकारी मित्र आणि विद्यार्थी, आपले जे काही आज इंडक्शन प्रोग्राम हा जो काही आपण या ठिकाणी सांगितला जातो आहे, थोडक्यात इंडक्शन प्रोग्राम म्हणजेच दीक्षारंभ असं म्हटलं जातं. म्हणजेच प्रथम वर्षाचा जो विद्यार्थी आहे, FY BComचा जो विद्यार्थी आहे, तो वाणिज्य शाखेची डिग्री घेऊन पुढे जाणार आहे. आणि आपल्या मनोगतातनं प्राचार्याने सांगितलं की वाणिज्य शाखेला आज मरण नाही आहे आणि जर भविष्यामध्ये जर वाणिज्याला चांगल्या प्रकारचा जर स्कोप असेल, वाणिज्य शाखा जर पूर्ण आर्थिक व्यवस्था जर त्या ठिकाणी जर सांभाळत असेल, वाणिज्यामध्ये असंख्य प्रकारच्या रोजगार उपलब्ध असेल, वाणिज्य शाखेमध्ये जर अर्थव्यवस्था तारून येण्याचं जर त्या ठिकाणी एक शक्ती असेल, तर अशा वेळेस तुम्हाला वाणिज्य शाखा म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे. वाणिज्य शाखेमध्ये आपण जसं म्हटलं जातं की काही जरी शिकायचं असेल, कोणत्याही प्रकारचं तुम्हाला जर ज्ञान घ्यायचं असेल, गुरुशिवाय काही होत नाही हे आपण वारंवार आपण पाहिलं आहे. वेगवेगळ्या माध्यमातून आपण ते अनुभवलं आहे, जाणवलं आहे. आपल्याला योग्य दिशा देण्यासाठी, योग्य मार्गदर्शन करण्यासाठी वाणिज्य शाखेमध्ये जे काही तुम्हाला वरती स्लाईडवरती सगळे डॉक्टर्स तुम्हाला दिसत आहेत, त्यामध्ये पहिल्या नंबरला नाव माझं आहे. आणि माझ्याशिवाय म्हणण्यापेक्षा आम्ही तुम्हाला जे काही मार्गदर्शन करेल, तर सर्वांचं जर तुम्ही शिक्षण पाहिलं तर सर्व डॉक्टर्स आहेत, सर्व क्वालिफाईड आहेत, नेट सेट आहेत, PhD आहेत, काहींचं शिक्षण जास्तच आहे तिथे माझ्यापेक्षा. ठीक आहे ना, माझं शिक्षण थोडं कमी आहे, परंतु माझ्या विभागामध्ये जे काही मला जे काही सहकार्य लाभलेले आहेत,
हे तुम्हाला योग्य प्रकारे काय करणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत, योग्य प्रकारे वाणिज्य शाखेचे तुम्हाला काय करणार आहेत, दिशा देणार आहेत. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने जर भविष्यात पुढे जायचं असेल तर यांच्या मार्गदर्शनाशिवाय काही शक्य होणार नाही आहे. विद्यार्थ्यांनो, की आपण नवीन जे काही शैक्षणिक धोरण आहे, या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपण काय केलं आहे, पदार्पण केलेलं आहे. इथून मागे जे काही शैक्षणिक धोरण होतं ते परिपूर्ण असेलही, परंतु आत्ताचं जे काही शैक्षणिक धोरण आहे ते परिपूर्णपेक्षाही पुढे आपण एखादा शब्द त्या ठिकाणी वापरू शकतो की त्याच्यातनं तुम्हाला जागतिक पातळीवरती म्हणा किंवा आणखीन देश पातळीवरती म्हणा, जर तुम्हाला खऱ्या अर्थाने उभं राहायचं असेल तर त्यासाठी काय केलं गेलं आहे, नवीन शैक्षणिक धोरण जे आहे ते केलं गेलं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना अजूनही आपण FY BComला कोणते विषय घेतले हे माहीत नाही आहे. ठीक आहे ना, की आपण FY BComला आपण ॲडमिशन घेतलेलं आहे, FY BComला आपण प्रवेश घेतलेला आहे, परंतु अजूनही FY BComच्या विद्यार्थ्यांना आपण कोणता विषय घेतलेला आहे हे माहीत नाही. ह्या स्लाईडमधून तुम्हाला लक्षामध्ये येईल की FY BComला ज्या मुलांनी ग्रुप A घेतलेला आहे, ठीक आहे ना, की ज्यामध्ये आपण कॉस्टिंग हा विषय मुलांना आपण काय केला आहे, देऊ केला आहे. कॉस्टिंग ह्या विषयाचं आत्ता जसं मॅडमने तुम्हाला सांगितलं की बाहेरच्या देशामध्ये सुद्धा तुम्हाला संधी आहे, तर कॉस्टिंग हा विषय बाहेरच्या देशातच आपल्याकडे आलेला आहे. ठीक आहे ना, आपण दरवेळेस डेफिनेशन लिहिताना आपण म्हणतो CIMA, लंडन वगैरे असे शब्द त्या ठिकाणी वापरले जातात. लंडन काय भारतात नाही आहे. ठीक आहे ना, हे कुठं आहे, भारताच्या बाहेरच आहे. जर त्यांच्याकडनं ही संकल्पना आपल्याकडे आली असेल, कशासाठी आली ती संकल्पना आपल्याकडे, कॉस्टिंग हा विषय आपल्याकडे कशासाठी आलेला आहे, तर आपण चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन परत त्या देशामध्ये जाऊन किंवा परदेशामध्ये जाऊन आपण काय केलं पाहिजे की आपलं जे काही स्किल आहे ते स्किल तुम्ही काय केलं पाहिजे, शो केलं पाहिजे. तर ज्या विद्यार्थ्यांना कॉस्टिंग हा विषय घ्यायचा आहे त्यांना आपण काय केलं आहे, सायमल्टेनियसली फायनान्शियल अकाउंटिंग हा विषय दिलेला आहे. लक्षात ठेवा सगळ्यांनी. काही विद्यार्थी काय करतात, मार्केटिंगला पण बसतात आणि फायनान्शियल अकाउंटिंगला पण बसतात, आणि काही विद्यार्थी मॉडर्न ऑफिसला पण बसतात आणि परत फायनान्शियल अकाउंटिंगला जाऊन बसतात. मार्केटिंगला 50 विद्यार्थी आणि मॉडर्न ऑफिसला आम्ही 4 जण, असं कसं काय, काहीतरी गडबड आहे ना, याचा अर्थ असा होतो. त्याच्यामुळं FY BComच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी ग्रुप A हा विषय ठेवलेला आहे किंवा ग्रुप A घेतलेला आहे, ज्यांनी कॉस्टिंग घेतलेला आहे त्यांना काय करायचं आहे, फायनान्शियल अकाउंटिंग हा विषय या ठिकाणी निवडायचा आहे. पुढच्या महिन्यामध्ये तुमची परीक्षा आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये जर तुमची परीक्षा असेल तर तुम्हाला असाइनमेंट त्या ठिकाणी द्यायचे, इंटरनल एक्झाम तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची, आणि जर तुम्ही ऐन वेळेला म्हटलं की माझं कॉस्टिंग आहे का मार्केटिंग आहे मला माहीत नाही तर नुकसान तुमचं होणार. त्याच्यामुळं तुम्हाला काय करायचं की आजच इंडक्शन प्रोग्राम झाल्याच्या नंतर, इंडक्शन प्रोग्राम म्हणजे काय की दीक्षा आरंभ करण्यासाठी आम्ही तुम्हाला काय करतोय, विषयांचं त्या ठिकाणी जे काही माहिती आहे ते आम्ही तुम्हाला सांगतोय. ज्या विद्यार्थ्यांनी कॉस्टिंग घेतलं आहे त्यांनी काय करायचं आहे, फायनान्शियल अकाउंटिंग घ्यायचं आहे ग्रुप A मध्ये. त्यानंतर पुढे आहे ग्रुप B. जसं कॉस्टिंग महत्त्वाचं आहे तसं मार्केटिंगसुद्धा महत्त्वाचं आहे. जसं मॅडमने सांगितलं की परत ते ॲब्रॉडवरतीच आपण जाऊया. ॲमेझॉनसारखी कंपनी आहे, फ्लिपकार्टसारखी कंपनी आहे. काय करतात ते, मार्केटिंगचं टेक्निक्स वापरून काय करतात, आपलेच पैसे तिकडे घेऊन जातात. पैसे आपले, सगळं आपलं, टेक्निक कोणाचं आहे, त्यांचे. मग आज मार्केटिंगसारख्या विषयामध्ये आज जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग जर या ठिकाणी येत असेल, डिजिटल मार्केटिंगमुळे जर तुम्हाला पूर्ण जग एकत्र करता येत असेल, तुम्हाला तुमचा व्यवसाय जर वाढवता येत असेल तर अशा वेळेस तुम्ही मार्केटिंग हा विषय घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी मार्केटिंग हा विषय घेतला आहे त्यांना आपण काय केलं आहे, सायमल्टेनियसली मॉडर्न ऑफिस मॅनेजमेंट हा विषय दिलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. परत तेच ज्यांना मार्केटिंगमध्ये किंवा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना MBAमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी हा ग्रुप घ्यायला हरकत नाही आहे. परत मी ते सांगेल, तुम्हाला असाइनमेंट द्यायचे आहे, तुम्हाला इंटरनल एक्झामिनेशन द्यायचं आहे आणि प्लस अजून जे काय असेल ते. तर अशा वेळेस तुम्हाला हा ग्रुप B जो आहे हा तुम्हाला त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्यानंतर सगळ्यात ज्वलंत प्रश्न म्हणजे कालपर्यंत ओपन इलेक्टिव्ह नावाने आपण फारच चर्चा केल्या होत्या. एक तुमच्या ग्रुपवरती लिंक पण पाठवली होती, पण दुर्दैव एवढं
की ते ओपन इलेक्टिव्हचा विषय घेताना सुद्धा जास्तीत जास्त आतापर्यंत फक्त 50 मुलांनी काय केलं आहे, तो गुगल लिंकचा फॉर्म भरलेला आहे. आपल्याकडे ॲडमिशन आहे 200 विद्यार्थ्यांचं, आणि ओपन इलेक्टिव्ह हा जो विषय आहे, महत्त्वाचा विषय आहे, या विषयामध्ये जर नापास झाला तर तुमची डिग्री गेली. FY BCom तुम्ही काय होत आहे, त्या ठिकाणी नापास होत आहे. अजूनपर्यंत एक म्हणजे 50 फक्त 50 ते 60 मुलांनी काय केलं आहे, ओपन इलेक्टिव्हचा विषय जो आहे तो विषय निवडलेला आहे. काही मुलांना तर ओपन इलेक्टिव्हचा विषय आहे कोणता आणि कोण शिकवतं आणि कोणतं डिपार्टमेंट आहे हेच अजून माहीत नाही. मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे की आपला ओपन इलेक्टिव्हचा विषय कोणता आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. या स्लाईडमध्ये तुम्हाला काय दिसतं आहे, आपल्याकडे जी काही आर्ट्स फॅकल्टी आहे, तर आर्ट्स फॅकल्टीमधनं तुम्हाला ओपन इलेक्टिव्हचा विषय कोणते घ्यायचे ते दिलेले. त्यामध्ये डिपार्टमेंटचं पण नाव आहे आणि प्लस त्या सब्जेक्टचं पण तुम्हाला नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर तुम्हाला काय करायचं आहे, ओपन इलेक्टिव्हचा विषय निवडायचा आहे. संबंधित शिक्षकांना जाऊन त्या ठिकाणी भेटायचं आहे. त्यांचं असाइनमेंट असेल, त्यांची परीक्षा असेल किंवा त्यांचं जे काय असेल हे तुम्हाला पाहायचं आहे. तर हा जर विषय राहिला तर तुमची डिग्री जी आहे ती पूर्ण होणार नाही आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. जसं आर्ट्सचं ओपन इलेक्टिव्ह आहे तसंच तुम्हाला सायन्सचं सुद्धा ओपन इलेक्टिव्ह जे आहे ते दिलेले आहे. तर सायन्समध्ये सुद्धा तुम्हाला किती विषय आहेत, तर साधारण एक 7 विषय जे आहे ते तुम्हाला दिलेले आहेत. मी पुन्हा ते सांगेल की अजूनही मुलांनी गुगल फॉर्म जो आम्ही ग्रुपवरती पाठवला आहे त्या गुगल फॉर्म भरलेला नाही आहे, ओपन इलेक्टिव्ह विषय घेतलेला नाही आहे. तुम्हाला नापास होण्याची त्या ठिकाणी शक्यता जास्त आहे. त्यानंतर परीक्षा संदर्भातलं आहे ते शेळके सर तुम्हाला सांगतीलच, त्याविषयी मी न बोललेलं बरं. त्यानंतर जाधव सरांनी सुद्धा सांगितलं की कॉमर्स डिपार्टमेंट त्या ठिकाणी काय करतं, तुमच्या आवडीचा जो विषय आहे तो डायरेक्ट 5 नंबरचा आहे, इंडस्ट्रियल व्हिजिट. बाकीचं मधलं मी सगळं सोडून देतो. तर कॉमर्स डिपार्टमेंट काय करतं की इंडस्ट्रियल व्हिजिट घेऊन जातं. जो विद्यार्थी वर्गामध्ये रेग्युलर येईल, जो विद्यार्थी शिक्षकांचं ऐकेल, जो विद्यार्थी सिन्सिअर असेल, अशा विद्यार्थ्यांना आम्ही काय करतो, इंडस्ट्रियल व्हिजिट त्या ठिकाणी घेऊन जात असतो. आणि इंडस्ट्रियल व्हिजिट ही आम्ही दरवर्षी चांगल्या ठिकाणी घेऊन जात असतो. ह्या वर्षी आम्ही महाबळेश्वरला जाणार आहे, ठीक आहे ना. हां, त्यामुळे जे विद्यार्थी सिन्सिअर आहेत, शिक्षकांचं ऐकतात आणि कसल्याही प्रकारचं दंगामस्ती करत नाही, तर अशा विद्यार्थ्यांना आम्ही काय करतो, इंडस्ट्रियल व्हिजिटला घेऊन जातो. बाकीचं ते फायनान्शियल लिटरसी, एंटरप्रेन्योरशिप, करिअर गायडन्स, टॅली GST तो आपल्यासाठी गौण भाग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की आपण ॲडमिशन जे काही घेतलं आहे, आपल्याला असं वाटतं की आम्ही 2500 रुपयामध्ये ॲडमिशन घेतलं म्हणजे बस झालं, संपलं, त्याच्या पलीकडे काही नाही आहे. स्कॉलरशिपची ह्या ठिकाणी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे की ज्या मुलांनी ॲडमिशन घेताना कमी पैशामध्ये म्हणजे काय की 2500 रुपये ज्यांनी भरलेले आहे तर तुमची ॲडमिशन फी 2500 रुपये नाही आहे. किंवा ज्या मुलांनी 5500 भरले असेल किंवा 4500 भरले असेल, थोडक्यात तुमच्या ॲडमिशनच्या फॉर्मवरती जर स्कॉलरशिप हा शब्द वापरला असेल, EBC, OBC, SC, ST, NT हे जे काही तुमच्या फॉर्मवरती ॲडमिशनच्या वेळेस लिहिलं गेलं आहे तर ते आम्ही काय हाऊस म्हणून लिहिलेलं नाही आहे. तुम्हाला काय करायचं आहे की भविष्यामध्ये ज्या वेळेस स्कॉलरशिपचा फॉर्म निघेल त्यावेळेस काय करायचं आहे, स्कॉलरशिपचा फॉर्म त्या ठिकाणी तुम्हाला भरावा लागेल. अन्यथा कॉलेजची जी फी आहे, ग्रँटेडची फी आहे 6000 रुपये, नॉन ग्रँटची फी आहे 15000 रुपये. तर ज्या मुलांनी नॉन ग्रँटमध्ये ॲडमिशन घेतले आणि 2500 रुपये त्यांनी भरलेत आणि त्यांनी जर स्कॉलरशिपचा फॉर्म नाही भरला, त्याला 15000मधनं 2500 मायनस करायचे, वरचे 12500 रुपये काय करायचेत, मोकळ्या मनाने भरायचेत, कसलाही गरिबीचा आव न आणता, ठीक आहे ना. त्याच्यामुळं तुम्हाला काय करायचं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये स्कॉलरशिपचा फॉर्म ज्या वेळेस निघेल त्यावेळेस तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे. कसल्याही प्रकारचं कारण सांगायचं नाही. कारण सांगितलं तर पैसे भरावे लागतील. तर कोणकोणत्या स्कॉलरशिप आहेत हे समोर दिलेलं आहेत, वाचून दाखवायची काही गरज नाही आहे. थोडक्यात स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे एवढं लक्षात ठेवा. तशाच अजूनही स्कॉलरशिप आहेत, ज्यांना इतर स्कॉलरशिपमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी घ्यायला हरकत नाही आहे. बाकीचं सांगण्यामध्ये काय अर्थ नाही आहे.
आणि एवढं बोलून मी वाणिज्य शाखेमध्ये जे काही चालतं किंवा जे काही होत असतं याबद्दल मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. सभागृहामध्ये उपस्थित सर्व प्राध्यापकवृंद आणि आमचे लाडके विद्यार्थी, आपणा सर्वांचं मी परीक्षा विभागामार्फत स्वागत करतो. आताच तुमच्या सरांनी तुमचं खूप कौतुक केलं की कॉमर्सचे विद्यार्थी आमचे खूप नियमित आहेत, खूप चांगले आहेत, खूप करिअरच्या चांगल्या संधी आहेत. मग आता बघूया, माझं जे व्याख्यान आहे 1-10 मिनटं घेईल मी, तेवढं जर आपण शांतपणे ऐकलं तर नक्कीच त्याला पुष्टी मिळेल. अन्यथा तुमच्या सरांनी काहीतरी वेगळं सांगितलं असं आम्हाला वाटू शकतं. त्यामुळे 1-10 मिनिट फक्त आपण मला द्या. खूप महत्त्वाची गोष्ट आहे परीक्षा. मागच्या वर्षी हो, हे सर्व जे आता झालं हे सर्व परीक्षेवर येऊन अडतं. म्हणजे आयुष्य खूप सुंदर चालू आहे, अगदी निवांत चालू आहे, पण परीक्षा आली की मग सर्व डळमळीत होतं, बरोबर की नाही? त्यामुळे परीक्षा खूप महत्त्वाची आहे. आणि आपण अभ्यासही करतो, नियमितपणे वर्गात येतो, सर्व गोष्टी करतो, परंतु काही तांत्रिक अडचणी अशा असतात की त्यामध्ये आपण अडकून जातो आणि मग कुठेतरी त्याचा फटका आपल्याला बसतो. एखादा विषय चुकीचा टाकलेला असतो फॉर्म भरताना, किंवा अजून बऱ्याच अडचणी असतात. त्यावरती आपण एक थोडक्यात चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्यानंतर तिसरी वेळ आहे की ज्यावेळेस NEPचं इम्प्लिमेंटेशन आपल्या भारतामध्ये केलेलं आहे. आणि तुम्ही भाग्यवान आहात की त्याचं इम्प्लिमेंटेशन करणारे तुम्ही त्याचे साक्षीदार आहात, किंवा त्याची सुरुवात तुमच्यापासून होत आहे. म्हणजे 2020मध्ये NEPची ही योजना अंमलात आणली आणि 2024मध्ये वरिष्ठ महाविद्यालयामध्ये ती अंमलात आणली आणि त्यामध्ये तुम्ही प्रथम प्रवेशित आहात. त्यामुळे थोडासा चेंज या सिलेबसमध्ये झालेला आहे. पूर्वी CBCS सिस्टीम होती 2019मध्ये, त्यामध्ये फर्स्ट इयर म्हणजे FY BCom झालं आणि दुर्दैवाने आपल्याला पुढचं शिक्षण घेता आलं नाही तर आपल्याला त्या डिग्रीचा फायदा होत नसायचा. किंवा SY BCom असेल, TY BCom जरी तुमचं झालं आणि TY BComला 2 विषय राहिलेत आणि दुर्दैवाने 2-4 वर्ष आपण काहीच केलं नाही तर त्यानंतर ती डिग्री व्हॅलिड नसायची, मी त्या डिग्रीचा कुठेच उपयोग नसायचा. आता मात्र थोडासा चेंज आहे आणि तो आपल्यासाठी खूप चांगला आहे. तुम्ही बघा, पहिल्या वर्षी UG सर्टिफिकेट आहे, म्हणजे तुमचं FY BCom झालं आणि त्यानंतर तुम्हाला वाटलं की मला पुढे वेगळं काम आहे, तुम्ही UG सर्टिफिकेटचं तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल आणि त्या आधारे तुम्हाला कुठेही नोकरी मिळू शकते. म्हणजे FY BCom जरी झालं तरी ते चांगलं आहे. SY BCom झालं, थोडक्यात 2 वर्ष जर आपण केली तर त्याला डिप्लोमा आपण म्हणतो आणि त्यामध्ये पुन्हा दरवर्षी 44 क्रेडिट्स आहेत. दुसऱ्या वर्षी आपल्याला 88 क्रेडिट मिळतील आणि त्याला आपण डिप्लोमा असं म्हणतो. त्यानंतर 3 वर्ष जर झाले तर रेग्युलर तुमची बॅचलर डिग्री जी आहे कॉमर्सची ती आपणास मिळेल. आणि 4थं वर्ष जे आहे त्यामध्ये डिग्री विथ ऑनर किंवा आपण त्याला रिसर्च असं म्हणतो. म्हणजे अशा पद्धतीने 4 वर्षाचा हा BComचा कोर्स तुम्ही आपल्या महाविद्यालयामध्ये करू शकतात. म्हणजे पूर्वीपेक्षा नक्कीच सुटसुटीत आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा असा हा निर्णय या NEPमध्ये घेण्यात आलेला आहे. हे तुमचं खरं स्ट्रक्चर आहे. तुम्ही हे व्यवस्थित बघा की सेमेस्टर फर्स्टमध्ये सब्जेक्ट 1, सब्जेक्ट 2, सब्जेक्ट 3 असे 3 मेजर कोर्सेस, अर्थात तुमच्या HODने हे सर्व सांगितलं, फक्त 1 मिनिट रिवाईज करतो. त्यानंतर GE किंवा OE जनरिक इलेक्टिव्ह किंवा ओपन इलेक्टिव्ह असा 2 क्रेडिटचा कोर्स आहे. SCC 2 क्रेडिट आहे. IKS 2 क्रेडिट आहे. AEC ॲबिलिटी एनहान्समेंट ज्यामध्ये लँग्वेज आहे तो 2 क्रेडिट आहे. व्हॅल्यू एज्युकेशनचा 2 क्रेडिट आहे. असे टोटल 22 क्रेडिट्स तुम्हाला पहिल्या सेमेस्टरला आणि 22 क्रेडिट सेकंड सेमेस्टरला, टोटल 44 क्रेडिट्स आपल्याला FY BComमध्ये पूर्ण करायचे आहेत. त्यानंतर पुढच्या जर आपण बघितलं टेबलमध्ये पुढचे जे रोज आहे त्या रोजमध्ये दिलेलं आहे. हे तुमचं स्ट्रक्चर आहे, हे तुमच्या सिलेबसमध्ये उपलब्ध आहे, पण तुम्ही याचा अभ्यास करावा असं मी या ठिकाणी सांगेन. बाकी मी घेत नाही, हे सर्व सरांनी सांगितलेलं आहे. ओपन इलेक्टिव्हबद्दलही सरांनी सांगितलं की सायन्स फॅकल्टीमधून तुम्ही कोणकोणते विषय घेऊ शकतात, आर्ट्समधून कोणते घेऊ शकतात. त्यानंतर त्यामध्ये काही अडचण असेल तर त्या डिपार्टमेंटची HOD असतील त्यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. आता आपण आपल्या परीक्षा विभागाकडे येऊया. आपल्या महाविद्यालयामध्ये जो परीक्षा विभाग आहे त्यामध्ये आपले प्रिन्सिपल चेअरमन आहेत आणि तुमच्या फॅकल्टीमधून डॉक्टर गायकवाड सर आहेत, कडक सर आहेत. हे सर्व आपल्याला परीक्षा विभागासाठी मदत करणार आहेत. इंटरनल एक्झामिनेशन्स ही आपल्या महाविद्यालयामध्ये इंटरनल एक्झामिनेशनचं स्ट्रक्चर असं आहे की एक 20 मार्क्सची एक्झाम आपण घेतो आणि उरलेले 10 मार्क्स हे असाइनमेंट्स किंवा व्हायवा, तुमचे प्रोजेक्ट्स, ओरल यावरती दिले जातात. इंटरनल एक्झाम एकदा झाली
की परत तुम्हाला ती देता येते, परंतु त्या टीचर्सला, संबंधित टीचरला तुम्हाला ते रिक्वेस्ट करावी लागेल. आणि इंटरनल एक्झामचे कुठल्याही प्रकारे फोटोकॉपी रिव्हॅल्युएशन होत नाही. एकदा इंटरनलचे मार्क्स त्या टीचर्सने दिले की त्यामध्ये चेंज होणार नाही. त्यामुळे तुमचं नियमित येणं, तुमचे असाइनमेंट देणं, तुमचे प्रोजेक्ट्स, तुमचे ओरल, या सर्व गोष्टी असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला इंटरनलला मार्क्स मिळणार आहेत. पासिंग क्रायटेरिया आपण बघूया. सपोज एखादा सब्जेक्ट 2 क्रेडिटचा असेल तर तो 50 मार्क्सचा असतो. 50पैकी 35 मार्क्सची एक्झाम असते. 35पैकी तुम्हाला 14 मार्क्स, 14 मार्क्स पासिंगला लागतात. आणि इंटरनल ही 15 मार्क्सची असते, त्यामध्ये 6 मार्क्स पासिंगला लागतात. त्यानंतर जर तुमचा पेपर 100 मार्क्सचा असेल, थोडक्यात 4 क्रेडिटचा असेल, तर त्यामध्ये 70 मार्क्सची एक्झाम हे विद्यापीठ घेतं आणि 30 मार्क्सची एक्झाम ही तुमचं डिपार्टमेंट किंवा इंटरनल एक्झाम आपण त्याला म्हणतो. 70 मार्क्सपैकी आपल्याला 28 मार्क्स पडणं अनिवार्य आहे आणि 30 मार्क्सपैकी 12 मार्क्स मिळवणं हे अनिवार्य आहे. कुठल्याही प्रकारे एका ठिकाणी मार्क्स मिळाले आणि दुसऱ्यामध्ये नाहीत असं चालणार नाही. म्हणजे तुम्ही थेअरीमध्ये पूर्ण मार्क्स मिळवले आणि इंटरनलमध्ये 0 आहे तर तुम्ही फेल असाल. तुम्हाला दोन्ही ठिकाणी मार्क्स हे मिळवावेच लागतील. त्यामुळे हे तिथे आपण लक्षात घ्यायचं आहे. हे पुन्हा एक्झामिनेशन पॅटर्न तेच मार्क्स दिलेले आहेत. CGPA कसं कॅल्क्युलेट करतात हे CBCS सिस्टीममध्ये दिलेलं आहे. आता आपले मार्क्स येत नाही, जर आपल्या रिझल्टवर O ग्रेड असेल याचा अर्थ आपल्याला आपला जो CGPAचा स्कोअर आहे हा 9.50 आहे. CGPA म्हणजे क्युम्युलेटिव्ह स्कोअर असतो. प्रत्येक सेमेस्टरचा सेमेस्टर वाईज जो स्कोअर येतो 10पैकी त्याचा ॲव्हरेज काढला जातो आणि त्याचा CGPA येतो 10पैकीच येतो तो ॲव्हरेज. आणि तो जर 9.5च्या वरती असेल तर आउटस्टँडिंग, 8.25 आणि 9.5च्या इन बिटवीन असेल तर तो A+. सो एक्सलंट, व्हेरी गुड, गुड असा रिमार्क आपल्या रिझल्टवरती आलेला असतो. पर्सेंटेज जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचे असतील तर त्याचाही फॉर्म्युला त्या ठिकाणी दिलेला आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होते. म्हणजे परीक्षा फॉर्म किंवा जी प्रोसेस आहे, फोटोकॉपी असेल, रिझल्ट असेल, हे सर्व ऑनलाईन पद्धतीने होत असतं. तर मग हे कुठे असतं तर लक्षात घ्या, आपलं विद्यापीठ जे नामांकित आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, यामध्ये एकूण 400 महाविद्यालये जवळपास आहेत. अहमदनगर असेल, नाशिक असेल, पुणे असेल, या तिन्ही जिल्ह्यांमधून एक विद्यापीठ होतं. जे 12वीला तुमचं नाशिक बोर्ड होतं त्यामध्ये 4 जिल्हे होते, तसं आता विद्यापीठाच्या कारभारामध्ये 3 जिल्हे आहेत, जवळपास 400 महाविद्यालय आहेत. आणि या सर्वांचं काम हे ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाच्या वेबसाईटवरून चालतं. आपल्या विद्यापीठाची वेबसाईट युनी पुणे, युनी फॉर युनिव्हर्सिटी, पुणे फॉर पुणे, unipune.ac.in ही आपल्या मोबाईलमध्ये सेव्हच करून ठेवायची. कुठलीही गोष्ट आपल्याला विद्यापीठाच्या वेबसाईटवरून सहज मिळणार आहे. तर आपल्या विद्यापीठाची जी वेबसाईट आहे unipune.ac.in, यामध्ये एक्झामिनेशन सेक्शन असा एक टॅब तुम्हाला दिसतोय का सर्वांना? एक्झामिनेशन रेड बॉक्स केलेला आहे बघा, बरोबर. त्या एक्झामिनेशन सेक्शनमध्ये जर आपण क्लिक केलं तर इकडे बघा राईट साईडला पूर्ण खाली कॉलम आलेले आहेत. त्यामध्ये शेड्यूल आहेत, टाईम टेबल आहेत, एक्झाम फॉर्म आहेत, रिझल्ट्स, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, ऑनलाईन ॲप्लिकेशन्स, फोटोकॉपीज, सर्व त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला जी माहिती हवी असेल ती आपल्याला विद्यापीठाच्या या वेबसाईटवरनं मिळणार आहे. मग आता परीक्षा फॉर्म भरताना आपल्याला याच वेबसाईटवरती जायचं आहे. एक्झाम फॉर्म्स ऑनलाईन या ठिकाणी आपण जर क्लिक केलं तर एक्झाम फॉर्म्स हे ओपन होणार आहेत आणि अशा पद्धतीने प्रोसीड टू लॉग इन असा ऑप्शन तिथे येईल आणि त्या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर अथवा ईमेल ID याचा वापर करून तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे. एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की रजिस्ट्रेशन करताना आपण कुठेही बाहेर करतो, मोबाईलवर करतो, मित्राच्या मोबाईलवर करतो, सायबर कॅफेमध्ये करतो आणि तेवढं पुरतं होऊन जातं. आणि नंतर जेव्हा अडचण येते आणि मग जेव्हा आपण ओपन करायला जातो त्यावेळेला आपल्याकडे ID पासवर्ड राहत नाही. त्यामुळे आपण कुठेही एक्झाम फॉर्म जरी भरला तरी आपला ID आणि पासवर्ड हा डिग्री कंप्लीट होईपर्यंत आपल्याला लक्षात पाहिजे किंवा तो लिहून ठेवायचा, तो चुकवायचा नाही. मोबाईल नंबर देताना जो आपण नेहमी यूज करतो तोच मोबाईल नंबर द्या, कारण तिथून पुढे सर्व गोष्टी या मोबाईल नंबर आणि तुमच्या ईमेल IDवर अवलंबून असतील. तुमची प्रोफाईल त्याशिवाय ओपनच होत नाही. एकदा आज तुम्ही प्रोफाईल बनवली की 3 वर्ष किंवा तुम्ही M.Com जर करणार असाल तर तिथून पुढे 2 वर्ष, असे 5 वर्ष तुम्हाला ती प्रोफाईल यूज होणार आहे. त्यानंतर कॉन्व्होकेशन सर्टिफिकेटसाठी पुन्हा तीच प्रोफाईल लागणार आहे. त्यामुळे तुमची एक्झामची प्रोफाईल खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रोफाईल आपली लक्षात ठेवा. हे सर्व प्रोसेस आहे. एक्झाम फॉर्म कशा पद्धतीने भरायचे ते एकदा तुम्ही त्या टॅबवरती गेलात की तुम्हाला त्याची सर्व माहिती मिळेल.
आणि एक्झाम फॉर्म भरताना किंवा प्रोफाईल बनवताना आपलं जे नाव आहे त्या नावाची व्यवस्थित खात्री करा. आपला 12वीच्या रिझल्टवर जे नाव असेल तेच टाका, कारण जर तुमच्या नावामध्ये थोडीफार जरी चूक झाली तर ती महाविद्यालयात दुरुस्त होत नाही. त्याची प्रोसेस अशी आहे की त्याचा अर्ज करायचा, विद्यापीठामध्ये त्या विद्यार्थ्यांनी स्वतः जायचं, तिथे चलन भरायचं, तिथे भली मोठी रांग असते, त्या रांगेत थांबायचं आणि असे 2 ते 3 वेळा विद्यापीठात जावं लागतं. किमान 1 महिना त्या प्रोसेसमध्ये जातो आणि त्याच्यात होणारा मानसिक त्रास, आर्थिक भार हा तुम्हाला तर सोसावा लागतो, परंतु त्याचे बरेचसे आपल्याला त्रास होणार आहे. आणि त्यामुळे आपण नाव व्यवस्थित टाकायचं, कुठल्याही प्रकारे घाई करायची नाही प्रोफाईल भरताना किंवा एक्झाम फॉर्म भरताना. त्यानंतर एक्झाम फॉर्म भरताना आता सरांनी सांगितलं की तुमचे ए आणि बी ग्रुप असे केलेले आहेत. काहींनी एचा सब्जेक्ट घेतला, काहींनी बी ग्रुपचा घेतला, असं करू नका. जे तुम्हाला अलॉट केलेलं आहे त्याच पद्धतीने करा, कारण तुम्ही जर सब्जेक्ट चुकवला तर पुन्हा तुम्हाला तो विद्यापीठात जाऊन पुन्हा करेक्शन करून यावं लागतं. त्यामुळे हे सर्व त्रास आपल्याला जर वाचवायचा असेल तर सब्जेक्ट आपण प्रॉपर भरणं खूप गरजेचं आहे. तुमचे जे सब्जेक्ट असतील ते तुम्ही आता लिहून ठेवा, तुमच्या सरांना भेटा, खात्री करून घ्या तुमचे तेच सब्जेक्ट आहेत का. सब्जेक्ट जर तुम्हाला शंका असेल तर ते आत्ताच सरांशी क्लिअर करून घ्या, अन्यथा परीक्षा फॉर्म भरताना, इंटर्नल मार्क्स भरताना आम्हाला अडचण येते आणि दुर्दैवाने त्याचा त्रास हा विद्यार्थ्याला होत असतो. अशा पद्धतीने ही एक्झाम प्रोफाईल आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा पार्ट असा आहे की आपल्याला ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स हा एक नंबर आपल्या एक्झाम फॉर्ममध्ये टाकायचा असतो आणि त्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असतं. पण रजिस्ट्रेशन करण्यासाठी abc.gov.in अशी वेबसाईट आहे, त्या ठिकाणी जायचं किंवा डिजिलॉकर हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये असेल तर त्या डिजिलॉकरवरती आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. हा नंबर कंपल्सरी आहे, याशिवाय परीक्षा फॉर्म भरता येत नाही किंवा परीक्षा फॉर्म तुमचा व्हॅलिड राहणार नाही. 3 वर्ष किंवा कायमस्वरूपी तुमचं M.Com होईपर्यंत हा नंबर तुम्हाला लागणार आहे. त्यामुळे या नंबरचं रजिस्ट्रेशन तुम्ही त्वरित करून घ्यायचं. याच्यासाठी महत्त्वाची अट म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर हा लिंक असायला पाहिजे. तो लिंक तुम्हाला करून घ्यावा लागेल. परीक्षा फॉर्म सुरू होण्याच्या आत ती प्रोसेस करून घ्या आणि त्यानंतर लगेच ABC ID आपला जनरेट करा. तो ABC ID आपल्या टीचरकडे देऊन ठेवा आणि आपल्याकडे त्याची नोंद ठेवायची आहे. परीक्षा फॉर्म भरताना ABC ID आपल्याला लागणार आहे. तर या काही परीक्षेसंबंधी काही सूचना होत्या. परीक्षा म्हणजे खूप काही मोठी गोष्ट नाही आहे, खूप घाबरण्याची, फार ताणतणाव घेण्याची आणि परीक्षा म्हणजेच सर्व काही आहे असं काही नाही. फक्त आपण आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या लाईफमध्ये जे काही आपण करतो आहोत त्याचं कुठेतरी ॲनालिसिस झालं पाहिजे. म्हणजे काल असंच आम्ही विनोदाने बोललो की परीक्षा झाल्याच नाही तर किती छान होईल. खूप छानपणे कॉलेजला यायचं, गायकवाड सर सांगतील तेवढं ऐकायचं, ते बोलतील तेवढं ऐकायचं आणि घरी जाऊन विसरून जायचं. अभ्यास केला नाही केला काही फरक पडत नाही. परंतु मित्रांनो, जर असं असेल तर मग आपण जर आजारी झालात तर एखाद्या डॉक्टरकडे जाताना त्याने जर परीक्षा दिलेली नसेल त्याच्याकडे आपण जाऊ का? नाही जाणार, बरोबर. किंवा बँकेत ज्याने परीक्षा दिलेली नाही आणि त्याच्याकडे आपण 2 लाख रुपये घ्यायला गेलो, देईल का तो? कमी किंवा जास्त देईल, बरोबर. आता कॉमर्सचे आहे म्हणून तुम्हाला पैशांच्या हिशोबात मी उदाहरण दिलं. असो तर थोडक्यात परीक्षा ही होणारच आहे आणि परीक्षेचा कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस घ्यायचा नाही. आपले विभाग प्रमुख, आपलं पूर्ण डिपार्टमेंट, कॉमर्स डिपार्टमेंटचे टीचर्स अतिशय ॲक्टिव्ह आहेत. म्हणजे परीक्षा विभागाला नेहमी सहकार्य मिळतं, कुठल्याही प्रकारची अडचण आम्हाला येत नाही हे या ठिकाणी मी नमूद करतो परीक्षा विभागाकडनं. आणि त्यांचंही सहकार्य आहे, परीक्षा विभागाचंही आमचंही सहकार्य आहे. निश्चितच आपलं एक चांगलं करिअर घडेल, एक उज्ज्वल भविष्य आपल्या सर्वांसाठी आहे असं मी या ठिकाणी मानतो. पुन्हा एकदा संयोजकांचे या ठिकाणी आभार मानतो की परीक्षा विभागाबद्दल मला बोलण्याची संधी दिली. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना पुढील करिअरसाठी, वाटचालीसाठी आणि पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय महत्त्वाची परीक्षाविषयी माहिती सरांनी आपल्याला दिलेली आहे. यानंतर सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर JP जाधव मॅडम सांस्कृतिक विषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे. नमस्कार. मोजून 4 ते 5 मिनटं तुमचा सगळा जो 1-1.5 तासापासून चाललेला कार्यक्रम आहे त्याचा थकवा दूर करायचा असेल तर साहजिकच विरंगुळा म्हणून आपल्याला सांस्कृतिक कार्यक्रमांची गरज असते. त्या पद्धतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मविप्र मराठा विद्याप्रसारक समाज संस्था आणि आपल्या कॉलेज लेव्हलला अशा 3 ठिकाणाहून सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन दरवर्षी होत असतं. प्लस
अनेक सारे इव्हेंट कुठे कुठे डिस्ट्रिक्ट लेवलला, स्टेट लेवलला सुरू असतात, तिथेही आपण पार्टिसिपेट होत असतो. तर तुमच्या कलागुणांना वाव मिळावा, तुमच्या हक्काचं व्यासपीठ म्हणून सांस्कृतिक विभाग आणि महाविद्यालयाचं स्टेज असतं. तुमचे जे कलागुण आहे ते फक्त आपल्या घरापुरते मर्यादित न ठेवता व्यापक स्वरूपात तुम्हाला अजून पुढे जायचं असेल, अनेक सिरियलमध्ये आणि चित्रपटामध्ये या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. काही 1-2 फोटो मला मिळालेले आहेत, तो मी घेतलेले आहेत. फोटोमधूनच तुम्हाला, या स्लाईड्समधूनच तुम्हाला कळेल की आपला सांस्कृतिक आवाका हा किती आहे आणि कशा पद्धतीने वाढता त्याचा आलेख आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इंद्रधनुष्य युवक महोत्सव असा सांस्कृतिक महोत्सव दरवर्षी आयोजित करत असतो. इथे या महोत्सवामध्ये आधी डिस्ट्रिक्ट लेवलला कॉम्पिटिशन होतात. इथून सिलेक्ट झालेले इव्हेंट आहेत ते विद्यापीठ स्तरावर होतात आणि विद्यापीठ स्तरावर सिलेक्ट झालेले जे इव्हेंट आहेत ते नंतर आंतरविद्यापीठ आणि तिथून सिलेक्ट झालेले जे इव्हेंट आहेत ते स्टेट लेवलला आणि तिथून नॅशनल लेवलला जात असतात. तर आत्तापर्यंत आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. मराठा विद्या प्रसारक समाज संस्था विप्र युवा स्पंदन घेत असते, त्याचं पण तसंच आहे की आधी झोनल लेवलला 8-8, 9-9 महाविद्यालय एकत्र अशा स्पर्धा होतात. तिथून प्रथम आलेले इव्हेंटच फक्त फायनलला जातात आणि तिथूनही विनरअप अशी ट्रॉफी आपल्याला मिळत असते. आणि बाकी लोकसत्ता वर्तमानपत्र आहे, अनेक सारे छोटे मोठे जे इव्हेंट आहेत, काही स्टेट लेवलचे असतात, काही डिस्ट्रिक्ट लेवलचे असतात, ते पण आपण घेत असतो. आपण स्टार प्रवाहवर पण आपले इव्हेंट नेलेले आहे स्पर्धेसाठी. जेव्हा ॲन्युअल गॅदरिंग असतात तेव्हा अनेक सारे बाकीच्या पण स्पर्धा असतात, त्याची ही थोडीशी झलक आहेत. ऋषिकेश रिकामेला तुम्ही सगळे ओळखत असाल, मित्र असावा कसा गारव्यासारखा. त्याला आपण सांस्कृतिक मंडळाच्या उद्घाटनासाठी बोलवलेलं होतं. यावर्षीचं अजून बाकी आहे. आपण अनेक सारे बक्षिसं आत्तापर्यंत महाविद्यालयाला प्राप्त केलेले आहे. नॅशनल लेवलपासून तर स्थानिक पातळीपर्यंतचे अनेक बक्षिसं आहे. मग ते राज्यस्तरीय असतील, डिस्ट्रिक्ट लेवलचे असेल. ही PPT थोडी आधीची आहे, तर 33+ असे बक्षिसं आपल्या महाविद्यालयाला मिळालेले आहेत. आपण महाराष्ट्र शासन पण दरवर्षी सांस्कृतिक महाराष्ट्र गव्हर्मेंटकडनंही सांस्कृतिक स्पर्धांचं आयोजित केलं जातं की ज्या 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने कुठे नॅशनल लेवलला जे यूथ फेस्टिवल होतं तिथे जो डिस्ट्रिक्ट आणि नंतर स्टेटमधून पुढे जाईल त्याचं त्याला तिथे परफॉर्मन्स करायची संधी मिळते. तर आपल्या महाविद्यालयाने इथे पण आघाडी घेतलेली आहे. मालेगावला आपण राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे 38,000चे बक्षिसं घेतलेले आहेत. त्याचे हे काही फोटो आहेत. संस्थाही आपलं कौतुक करते. तर मॅडमनी जेव्हा आधीच्या सरचिटणीस मॅडम आहे त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना स्पेशल गाडी पाठवून सगळ्यांना बोलवून सगळ्यांचा सन्मान केलेला होता की इतके चांगले विद्यार्थी, या कॉलेजचं नाव लौकिक आहे की चांगले विद्यार्थी आणि चांगल्या कला या महाविद्यालयामधून प्रेझेंट केल्या जातात. मराठी विज्ञान परिषद दरवर्षी मराठी विज्ञान एकांकिका स्पर्धा आयोजित करत असते. त्याच्यामध्ये आपण राज्यस्तरावरचं प्राईज मिळवलेलं आहे. या विद्यापीठाच्या काही स्पर्धा आहेत, अनेक स्पर्धा आणि त्यांची बक्षिसं असे हे फोटोग्राफ्स सगळे आहेत. वेगवेगळ्या इव्हेंटचे हे फोटो आहेत. नेहरू युवा केंद्राचा हा फोटो आहे. तिथे आपला डान्स आणि एकांकिका ही युनिव्हर्सिटीपर्यंत गाजलेले आहे. हे सगळे फोटोग्राफ्स आहे. विद्यार्थ्यांनी केलेले वेगवेगळे परफॉर्म्स आहेत. स्टडी टूर पण कल्चरलच्या मुलांसाठी आयोजित केली होती सेंट्रल जेल आणि स्वामी आपले सावरकर वाडा इथे. लोकसत्ता आयोजित एकांकिका स्पर्धेमध्ये आपल्या महाविद्यालयाने 7,000चं सेकंड नंबरचं प्राईज घेतलेलं होतं. ती पण एकांकिका अतिशय सुंदर अशी कलाकृती होती. हे वेगवेगळ्या इव्हेंटचे वेगवेगळे असे फोटोग्राफ्स आहे की ज्याच्यामध्ये मूकनाट्य असतं, स्किट असतं, एकांकिका असते, डान्स असते. जवळजवळ 27 कला प्रकार आहे की जे आत्ता 2 ते 6 सप्टेंबरमध्ये विद्यापीठाच्या स्पर्धा होणार आहे. तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की ज्यांना कुणाला आपल्या कला सादर करता येतात, मग त्याच्यात फक्त नाट्य म्हणजे थिएटर, डान्स किंवा अभिनय असंच नाही आहे, संगीत, नृत्य एवढंच नाही आहे, तर त्याच्यामध्ये चिकटकला असेल, मातीकाम असेल, फोटोग्राफी असेल, कार्टूनिंग असेल, पेंटिंग करायची आहे, रांगोळी आहे, मेहंदी आहे,
खूप सारे इव्हेंट आहे, 27 इव्हेंट आहेत. विचार करा, अनेक सारे इव्हेंट असे आहे की ती तुमची आयुष्यभराची इथपर्यंत पोहोचलेली साधना आहे. संगीत असेल तर ते तुम्ही शिकलेले आहात, इथे फक्त तुम्हाला स्टेज मिळतं आहे. तुमची ती कला इथे तुम्हाला सादर करायची आहे. फक्त नृत्य आणि थिएटरसाठी एफर्ट्स घ्यावे लागतात, पण बाकीची सगळी जमवाजमव करायला आपल्याला त्रास होतो. म्हणून तुमच्यामध्ये जे कलागुण आहे ते तुम्ही घेऊन या इकडे, तुम्हाला इथे संधी दिली जाईल. जर तुम्हाला येत नसेल तर आपल्या महाविद्यालयामध्ये, वरिष्ठ महाविद्यालयात ज्या विद्यार्थ्यांना कलेमध्ये आवड आहे, कुणाला एखादं इन्स्ट्रुमेंट वेस्टर्न आणि क्लासिकल येत असेल, असे विद्यार्थी इथपर्यंत पोचा. ज्यांना शास्त्रीय नृत्य ज्यांना येतं, ते त्यांची साधना आहे आयुष्यभराची, ती काय 1-2 दिवसामध्ये शिकलेली गोष्ट नसते. असे विद्यार्थी असतील जे आज नाही आहेत आणि किंवा ज्यांना हे माहीत पण नाही आहे की आपल्याला अशा अशा स्पर्धेमधून जाता येतं. प्लस मागच्या वर्षीपासून आपले एक्झाम CEO त्यांनी 163 अंतर्गत कल्चरलला पण 10 मार्क्स असतात असं सांगितलं आणि मागच्या वर्षी जवळपास 80 मुलांना ते मार्क्स मिळाले. 10 मार्क्स तुम्हाला मिळतात. प्लस जे सर्टिफिकेट मिळतं विद्यापीठाचं असो किंवा कुठलंही असो, तर त्याचं तुम्हाला क्रेडिट पण मिळतं. म्हणजे क्रेडिटचा पण तुमचा स्वतःचा स्वार्थ आहे आणि मार्क पण तुम्हाला मिळतात. म्हणजे जे काही तुम्ही करणार आहे ते असंच वाया जाणार नाही, तर त्याचा फायदा स्वतःसाठी हा तुमच्यासाठी आहे. हे अनेक सारे बक्षिसं आपण घेतलेले आहेत, त्याचे फोटोग्राफ्स आहे, भरपूर आहेत. दरवर्षी गॅदरिंग घेतले जातात, त्याचे हे फोटोग्राफ्स आहे. काही असे अनेक सारे इव्हेंट आहे की जे महाविद्यालयाच्या वतीने, म्हणजे महाविद्यालयाच्या व्यासपीठावरून तुम्हाला जाता येतं. तर विद्यार्थ्यांना आव्हान आहे की तुम्ही तुमच्या कलेला इथे न्याय देऊ शकता. तुम्ही फक्त सहभागी होत आहात असं जरी आवड असेल तरी इथे ज्याला काही अभिनयाचा गंध नाही आहे असेही विद्यार्थी उत्कृष्ट, आणि त्यामध्ये फोटो ऑनलाईनच्या काळात पण आपण काही शांत बसलेलं नाही. ऑनलाईनमध्येही आपण एकांकिका किंवा छोट्या लघुनाटिका ज्या आहेत त्या प्रेझेंट केल्या. मुलांनी त्यांच्या घराच्या गच्चीवर शूट केलं, ते स्पर्धेला पाठवलं, तिथेही आपल्याला प्राईज मिळालेलं आहे. हे सगळे मागचे फोटोग्राफ्स आहे. भरपूर साऱ्या स्पर्धा आहेत. मुसंडी नावाचा मूव्ही होता, ही आपलीच विद्यार्थिनी आहे की सैराटमधले काही कलाकार आहे त्यांच्याबरोबरचा तो मूव्ही होता. ऑनलाईनच्या कालखंडामध्ये अनेक साऱ्या स्पर्धा आपण शूट करून आपल्या LMS स्टुडिओमध्ये शूट करून त्या आपण स्पर्धेसाठीही पाठवलेल्या होत्या. हे सगळे आपल्याच इथले विद्यार्थी आहेत. एक लक्षात घ्यायचे, तुम्ही आले नाही किंवा कुणी आलं नाही म्हणून इव्हेंट थांबत नाही, तो होतच असतो. फार तर त्याच्यातल्या 2-4 स्पर्धा कमी होतात, पण इव्हेंट होतो. मग आपल्याला त्याचा फायदा कसा करून घेता येईल स्वार्थासाठी आधी, मग आपोआप कॉलेजचं हित त्याच्यामध्ये दडलेलं असतं. काही पैसे देऊन पण आपल्या ज्या कला आहेत, तर हा विद्यार्थीही 40-50 हजार देऊन त्याचे देवीचे गाणे शूट करणे वगैरे ते टाकणे, त्याच्या यूट्यूब चॅनल वगैरे आहे, असं बरंच काय काय आहे. तर विद्यार्थ्यांना आव्हान आहे की तुम्ही जास्तीत जास्त स्पर्धेमध्ये भाग घ्या. ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी हा कार्यक्रम झाल्यानंतर इथेच थांबा, म्हणजे पुढचं नियोजन करता येईल लगेच. ओके, आयोजकांनी मला संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार. शेवटचे फक्त 2च मिनिट घेईल मी, जास्त घेणार नाही, फक्त 2 मिनिट. विद्यार्थी मित्रांनो, आज FY-BCOMच्या या तुमच्या सर्वांसाठी आज स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपल्याला लाभलेल्या कुलथे मॅडम या उपस्थित राहिल्या आणि त्यांनी आपल्याला योग्य ते मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचे महाविद्यालयाच्या वतीने त्याचबरोबर वाणिज्य विभागाच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद मॅडम. त्याचबरोबर विविध विभागातील विभाग प्रमुख, जसं परीक्षा विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर शेळके सर, त्याचबरोबर DT जाधव सर यांनी महाविद्यालय आणि आपल्या संस्थेविषयीची माहिती दिली, त्यांचेही मी आभार मानतो. तसेच आपले वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर VG गायकवाड सर यांनी आपल्या वाणिज्य विभागामध्ये चालणारे उपक्रम, त्याचबरोबर आपण कोणते विषय सिलेक्ट करायचे आहेत तर त्याबद्दलची माहिती दिली, त्यांचेही मी वाणिज्य विभागाच्या वतीने आणि महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. तसेच डॉक्टर JP जाधव मॅडम यांनी आपल्याला आत्ताच कलामंडळाविषयीची माहिती दिली, त्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य
डॉक्टर प्रतिमा वाघ मॅडम ह्याही उपस्थित होत्या. त्यांनीही आपल्याला महत्त्वाचं असं मार्गदर्शन केलं. मी त्यांचेही महाविद्यालयाच्या वतीने आणि त्याचबरोबर वाणिज्य विभागाच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले माझे सर्व प्राध्यापक मित्र, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अँकरिंग करणारे डॉक्टर उर्मिला गीते मॅडम, त्यांचेही मी महाविद्यालयाच्या वतीने वाणिज्य विभागाच्या वतीने आभार मानतो. उपस्थित सर्व विद्यार्थी की ज्यांच्यामुळे आजचा हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला, त्यांचेही महाविद्यालयाच्या वतीने आभार. त्याचबरोबर नॉन टीचिंग स्टाफ असेल, ज्यांनी आपल्याला या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं, की ज्यांचं नाव घेणे ते शक्य नाही, त्या सर्वांचं मी महाविद्यालयाच्या वतीने त्याचबरोबर वाणिज्य विभागाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य यांच्या वतीने आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.